चला सर सुरू करूया. वेळ झालेली आहे आणि बरेच विद्यार्थी आलेले आहेत, काही लोक अजून येत आहेत. त्यांची वाट न बघता आपण सुरू करूया. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आम्ही दोघ जण दिसतोय. मी किंवा गोखले सर दिसतायत आणि आमच्या दोघांचाही आवाज येतोय. हात वर करा. हात वर करा. येस 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 ठीक आहे. असा हात वर करा. गुड. राजाराम केव्हा सुरू करते आपण? आता सुरू करत सर, लगेच सुरू करत सर तुम्ही आता सुरू करतो. येस करा सर, सुरू करा. सगळ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार, हॅलो, प्रणाम. मी तुम्हाला आता एक तासभर तुमच्याशी बोलणार आहे. त्या तासाभरामध्ये 45 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. मी बोलत असताना तुम्हाला मला जे प्रश्न विचारावेसे वाटतात 45 मिनिटं मला ऐकल्यानंतर ते प्रश्न फक्त लिहून ठेवायचा. शेवटची 15 मिनिटं तुम्ही मला प्रश्न विचारायचे आहेत. ते मी जे शिकवते त्यातले विचारायचे. क्लासची फी किती आणि केव्हा यायचं ते 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 राजाराम कोरेंना विचारायचं. ते मुख्य आहे. मी त्यांच्याकडे लेक्चरर म्हणून, प्रोफेसर म्हणून काम करतो. ठीक आहे, हात वर करा. ठीक आहे, समजलं? गुड गुड. जगामध्ये कोण काय शिकवतो गल्ली बोळातून ते काय मला माहिती नाही. म्हणजे तसं माहिती आहे, पण त्याच्याविषयी आपण बोलण्यात वेळ घालवायला नको. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर तुम्ही आता सगळे म्यूट वर आहात, फक्त हाताने सांगा. हात वर करायचा की तुम्ही हे ठरवलेलं आहे का आपल्याला नेमकं अभिनय क्षेत्रात काय करायचं आहे हे ठरवलं आहे का? प्रत्येकाने हात वर करा. ते ज्यांचे हात वर नाहीत त्यांना काही करायचं नाही असं मी समजतो. अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे ते नक्की ठरलंय का? हात वर करा. गुड. मी अत्यंत कडक शिस्तीचा माणूस आहे. मी तुमचं कुणाचंही नाव कुठेही कधीही सुचवणार नाही. मी जेव्हा दिग्दर्शन करत असेन त्यावेळेला तुमच्यातले जे कोणी चमकदार लोक मला मिळतील ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना मी माझ्याकडे समाविष्ट करून घेणार आहे. एरवी तुमचं युद्ध आयुष्यातलं तुम्हाला लढायचं आहे. लक्षात आलं? हात वर करा. यू हॅव टू फाईट युअर ओन बॅटल, राईट? सर, काही विद्यार्थ्यांना बहुतेक तुमचा आवाज जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हात सगळ्यांना ऐकू येते का? हात वर करा. मला आता जिथे दिसतात चेहरे ते 7-8 आहेत. आवाज येतोय? हा येतोय सर, आवाज येतोय असं सांगतात. परत सचिन चांदवड्याला येत नाहीये असं दिसतंय. सचिन चांदवडेला येतोय.
येतोय येतोय तर तरी त्याचा एक फक्त डीपी टाकलेला आहे, तसं नको. तुम्ही प्रत्यक्ष या. मला कळलं पाहिजे, मी तुम्हाला तुमच्याशी बोलतोय तर तुम्ही ऐकू शकताय की नाही मला कळलं पाहिजे. म्हणून तुम्ही आता सगळे म्यूट वर आहात, म्हणून फक्त हात वारे, दुसरं काही नाही. कळलं? हात वर करा. कळलं का? गुड. नुपूर मोने कोण नाही आहे का? ईश्वर रायमल, प्रसेन रवी ठकार कुठे गेले सगळे? दिसत नाहीत कोणी. एनिवे, जे हजर आहेत त्यांनी लक्षात ठेवा, मी जे बोलतोय ते तुम्हाला ऐकू येत असेल तर हात वर करा एकदाच, आणि जेव्हा ऐकू येणार नाही तेव्हा असा हात करा, नाही म्हणून. कळलं? गुड. मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते एका दिवसात, एका तासात असं होणार नाही. कुणीही अमिताभ बच्चन एकदम होत नाही. त्याच्यासाठी खूप कष्ट आहे, खूप अभ्यास आहे, खूप वाचन आहे, ऐकणं आहे, पाहणं आहे. तर ते तुम्हाला सगळे करायला पाहिजे. माझ्याकडे अभिनयाची विक्री करण्याकरता तुम्ही यायचं नाहीये. तुम्ही अभिनय करून दाखवतो बघा. मी विक्रम गोखल्यांच्याकडे तयार झालेला ऍक्टर कसा अभिनय करून दाखवतो बघा. अभिनयाचे सेल्समन मला आवडत नाहीत. अभिनयाकरता अभिनय करायचा नाही. ऐकू आलं असेल आणि कळलं असेल तर हात वर करा. गुड. आजच्या या सेशन मध्ये तुम्हाला मी थोडक्यामध्ये मी काय काय शिकवणार ते सांगतो. आधी जगामध्ये थिएटर कधी सुरू झालं, कसं सुरू झालं, तो 650 BC, बिफोर ख्राइस्ट, तेव्हापासूनचा इतिहास आहे. तो सगळा लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. आपल्याला आज जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या लढाईत उतरायचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तो जो काही इतिहास मी सांगेन जेव्हा प्रत्यक्ष पुढच्या लेक्चरला, त्यावेळेला तिकडे फक्त लक्ष देऊन ऐकायचं, आणि मी जे जे काही आज बोलतोय ते लिहून ठेवायचं, मुद्दे लिहून ठेवा. ठीक आहे? आता पहिला चॅप्टर असा आहे सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दल, स्वतःला किती माहिती आहे ते तुम्ही लिहून काढायचं. आत्ता लिहू नका, आत्ता फक्त मुद्दा लिहा. स्वतःला आपण स्वतः ओळखलंय का? सेल्फ अवेअरनेस लिहून टाका. लिहून झालं की हात वर करा. सेल्फ अवेअरनेस, स्वतःची ओळख स्वतःला झालेली आहे का? याच्यावरती व्यायाम आहेत, ते नंतर आता आपण पुढच्या वेळेला बघू. पण सेल्फ अवेअरनेस हे अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आपल्याला आपण कोण आहोत हे आपण पहिल्यांदा स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणजे मग आपण काय जे काही करणार आहोत ते पूर्ण तुम्हाला जाणार आहे की नाही हे तुम्हाला कळेल. तुमचा पैसा, तुमचा वेळ याची मी इज्जत करतो. I respect your money, I respect your time, and I respect my time and my money. Okay? वेळ फुकट घालवायचा नाही. म्हणून स्वतःला आपण ओळखायला शिकलं पाहिजे. हा मुद्दा लिहून ठेवा. आणि स्वतःबद्दल पुढच्या वेळेला मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे. मी माझ्याकडे लिहून ठेवले की तुम्हाला मी आज काय काय सांगितलेलं आहे. दॅट इज होमवर्क. पुढच्या वेळेला मी तुमच्याशी बोलेन त्यावेळेला प्रत्येकाने मला अनम्यूट करून स्वतःबद्दल बोलायचं आहे. उदाहरणार्थ मी माझ्याबद्दल सांगतो. स्वतःला ओळखलं म्हणजे काय? मी जरा कडक शिस्तीचा माणूस आहे. मी आता म्हातारा झालेलो आहे. माझी दाढी पांढरी झालेली आहे. माझी उंची कमी आहे. माझं पोट सुटलेलं आहे. ह्या वयामध्ये मी काय करू शकतो हे मी शोधतो आहे, किंवा मला माहिती आहे मग मी काय करणार आहे. माझं पोट सुटलेलं आहे, माझे दात पडलेले आहेत, जे काही असेल ते, मी सुंदर दिसतो, मी सुंदर दिसते, जे काही असेल ते तुम्हाला तुमच्याबद्दल जे वाटतं ते पुढच्या वेळेला तुम्ही मला सांगायचं. दॅट इज कॉल्ड सेल्फ अवेअरनेस.
सेल्फ अवेअरनेस लिहून टाका मुद्दा, आणि पुढच्या वेळेला तुम्ही ते लिहून आणायचं आहे. मी ते प्रत्येकाने काय लिहिलंय ते मी ऐकणार आहे. लक्षात आलं? हात वर करा लक्षात आलं असेल तर. हे लक्षात आलं असेल तर हात वर करा. आय थिंक राजाराम त्यांना ऐकू येत नाहीये का? आवाज येतो त्यांना, पण काही लोकांना ऐकायला येत नाही आहे. मी काय करू त्याला? ठीक आहे, शेजाऱ्याला कधी बघा तुमची कोणी एकमेकाच्या ओळखीचे आहेत का, त्यांना विचारा. यू मस्ट लिसन टू व्हॉट आय एम सेइंग. मला दिलेला होमवर्क पार न करणं, पार न पाडणं, अभ्यास न करणं मला आवडणार नाही. मी अत्यंत कडक शिस्तीचा माणूस आहे. पुढच्या वेळेला तुम्ही स्वतःला कसे काय ओळखता त्याबद्दल 10 ओळी लिहून आणायच्या आहेत. लक्षात आलं का? हात वर करा. लक्षात आलं असेल तर. लक्षात आलं नसेल तर असा हात करा. गुड. त्यांना ऐकायला येत नाही असं मला वाटतंय. काही जण नुसते बसून आहे. एनिवे, सर्वांना म्यूट केल्यामुळे ते बोलू शकत नाहीत सर, फक्त हात दाखवत आहेत. हात वर करा म्हटल्यानंतर माझा आवाज तर ऐकू जातोय की नाही? हो, जातोय. सगळ्यांना आवाज जातोय, तुमचा आवाज जातोय. मी जे बोलतोय ते ऐकू येत असेल? येते सर, आवाज येतोय. तुम्ही कंटिन्यू करा. आवाज येतोय सर, कंटिन्यू करा. असा हात करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला ऐकू येत नाही. देर इज समथिंग रॉंग. ऐकू येत आहे का? हात वर करा. ओ माय गॉड. बर, ठीक आहे. दुसरा भाग असा आहे जो पुढच्या वेळेला मी सांगणार आहे किंवा पुढच्याच वेळेला सांगेन. अन्साम्बल एथिक्स. अन्साम्बल एथिक्स म्हणजे समूहाचे नियम. तुम्ही जेव्हा एकत्र काम करता सगळे, त्यावेळेला समूहानी काही नियम पाळायचे असतात. हे नियम काटेकोरपणे पाळायचे असतात. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला ओळखणं, स्वतःची ओळख दुसऱ्याला करून देणं, स्वतःची ओळख करून देणं, दुसऱ्याची ओळख करून घेणं आणि दुसऱ्याचा सन्मान करणं, अपमान न करणं, हे तुम्ही करू शकाल. लक्षात आलं का? हा, एक मुलगी फक्त आहे, रोशिता जाधव. ती फक्त हात वर करते, बाकी कोणी नुसते बसलेले. लक्षात आलं का? म्हटलं तर हा असं करत आहे. मला कळलं पाहिजे तुम्ही ऐकू शकताय की नाही ते. एनिवे, त्याच्यानंतर आपल्याला मुवमेंट्स, हालचाली, हालचाल रंगभूमीवरची, सिनेमाच्या समोरची, कॅमेरा समोरची, डिजिटल टेक्नॉलॉजी मध्ये आपण जे काही करणार आहोत, वेब सिरीज, सिरियल्स, त्याच्यामध्ये आपल्याला हालचाल म्हणजे काय हे कळलं पाहिजे. मी तुम्हाला आता एक व्यायाम सांगणार आहे, तो सगळ्यांनी करायचा आहे. मी तुम्हाला आता एक व्यायाम सांगणार आहे, तो तुम्ही करायचा आहे. ऐकू आलं का मी काय म्हणतो ते? ऐकू आलं नसेल तर असा हात करा. ऐकू आलं असेल तर असा हात करा. आय थिंक देर इज समथिंग रॉंग. राजा, संपदा कोण आहे? संपदा जोशी. आत्ता तिने हात वर केला. बघ बघ, काय त्यांना ऐकू येते की मला कळत नाही. अरे आवाज येतोय सर, आवाज येतोय. आवाज येतोय त्यांना. हो, पण मी जे सांगतो आहे ते असं सांगतोय की मी तुम्हाला जेव्हा विचारतो की कळलं का, त्यावेळेला कळलं असा हात करा. कळलं नाही किंवा ऐकू आलं नाही तर असा हात करा. एवढं तर कळतंय की नाही? एवढं ऐकू येतं ना? गुड. ओके ओके. ओके, यानंतर आपल्याला लिहिलेली जे संवाद आहेत ते सगळे नट बोलतात, पण अनेक पद्धतीचे संवाद अभिनय शास्त्रामध्ये आहेत. अनेक पद्धतीचे संवाद म्हणजे भाषा. भाषा
बॉडी लँग्वेज फक्त एक शब्द लोकांना जगभर माहिती आहे तेवढाच वापरतात आणि मोकळे होतात, नाही. बॉडी लँग्वेज, लँग्वेज ऑफ द आईज, लँग्वेज ऑफ मुवमेंट्स, लँग्वेज ऑफ सायलेन्स, लँग्वेज ऑफ टच, अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्याही आपल्याला शिकायच्या आहेत. कळलं? 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 सर, विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतायत, हात वगैरे करायला वेळ जातोय, तुम्ही तुमचं लेक्चर कंटिन्यू तसं चालू ठेवा आणि त्या सगळ्यांना ऐकायला येते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना विचारूच नका कळलं वगैरे, सगळ्यांना येतं. ठीक आहे, ओके. पेंटोमाइम हा एक अभ्यास आपल्याला करायचा आहे. पेंटोमाइम, मग ह्युमन पेंटोमाइम, अॅनिमल पेंटोमाइम असे दोन भाग आहेत. ह्युमन पेंटोमाइम हा नंतरचा भाग, आधी अॅनिमल पेंटोमाइम. पेंटोमाइम म्हणजे प्रतिकृती तयार करणं आपली. मी जर तुला सांगितलं राणेला, देबू राणे, की तू कुत्रा हो, मांजर हो, तर तुला होता आलं पाहिजे. दॅट इज पेंटोमाइम. मी जर नूतन सरोद्याला सांगितलं की तू आंधळी हो, तर ती आंधळी तिला कसं व्हायचं ते तिला कळलं पाहिजे, शिकायचंय आपल्याला. दॅट इज कॉल्ड पेंटोमाइम, ह्युमन पेंटोमाइम. आणि अॅनिमल पेंटोमाइम हे तुम्हाला आता मी सांगितलं. मी समजा असं म्हणालो की विशाल सूर्यवंशीला विशाल तू वाघ हो, तर ते तुला आलं पाहिजे. म्हणजे काय, यू हॅव टू हॅव द सेन्स ऑफ ऑब्झर्वेशन. सेन्स ऑफ ऑब्झर्वेशन, निरीक्षण शक्ती. केव्हा तरी वाघ पाहिला असेल, आता आठवत नसलं तर मेमरी बँकेत जायचं, मेमरी बँकेतून त्या आठवणी काढायच्या आणि त्याप्रमाणे त्यावेळेला करायचं. कोणीही कोणाला फासावर चढवणार नाही चुकलं तर. आपण चुकलं 10 वेळेला, 11 वेळेला बरोबरी. ओके. याच्यानंतर व्हॉइस कल्चर. आपण सगळेजण श्वासोच्छ्वास घेतो, करतो. ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. श्वास घेणे, श्वास सोडणे, याचे व्यायाम आहे. श्वास कसा घ्यावा आणि कसा घेऊ नये याचे व्यायाम आहेत, ते आपण शिकणार आहोत. आज मी तुम्हाला काय मी तुम्हाला शिकवणार आहे ते सांगतो आहे. पुढच्या वेळेला एक एक करून ते करायचंय आपल्याला. कारण या ठिकाणी मला प्रॅक्टिकल करायला कोणी नाहीये. हे तुमचं तुम्हाला माझ्या इथून मी तुम्हाला सांगेन त्याप्रमाणे तुम्ही पुढच्या वेळेला करायचंय. ते मुद्दे लिहून ठेवा. मी तुम्हाला आतापर्यंत 4-5 मुद्दे सांगितले. सेल्फ अवेअरनेस, ensemble ethics, movements, pantomime animal, pantomime human, voice. तुमच्या आवाजाकरता तुम्हाला मेहनत घेतली पाहिजे. तुमचा आवाज कसा आहे तो तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. त्याच्यात काही कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्याकरता काही व्यायाम आहेत. श्वासांचे व्यायाम आहेत, जिभेचे व्यायाम आहेत, ते तुम्हाला शिकायचे आहे. डोळ्यांचे व्यायाम आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला शिकल्याच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही उत्तम नट होऊ शकत नाही, कलावंत होऊ शकणार नाही. आणि याच्यानंतर मग इम्प्रोव्हायझेशन. मी तुम्हाला सांगितलं की अरे रोशनी जाधव, तू आणि तो राणे, तुम्ही दोघ जण, तो भाजीवाला आणि तू भाजी घ्यायला विकत गेली, बस एवढंच सांगणार. त्याच्या पुढे तुम्ही तुमचे संवाद तुम्हीच म्हणायचे. दॅट इज कॉल्ड इम्प्रोव्हायझेशन. आपण लहान मुलांना बघतो रोज खेळताना. आपल्या घरातली, शेजारच्या घरातली लहान मुलं खेळतात, त्यांना आपण बघतो. तीच मुलं असतात, त्यांच्या त्याच खेळण्याच्या वस्तू असतात. संवाद रोज वेगळे असतात. ते घरून पाठ करून लिहून आणत नाहीत. ते त्यावेळेला, त्या क्षणी, संध्याकाळी, त्या संध्याकाळी ते वेगळे खेळतात, वेगळे संवाद बोलतात. दॅट इज कॉल्ड इम्प्रोव्हायझेशन. ते आपल्याला शिकायचं आहे.
आणि म्हणून इम्प्रोव्हायझेशन हा नटानी करण्याचा अभ्यास आहे. आणि शेवटचा यातला पहिल्या चॅप्टर मधला भाग आहे स्टोरी टेलिंग. गोष्ट सांगायची आहे प्रत्येकाने स्वतःला खूप आवडलेली गोष्ट, तुम्ही स्वतः लिहिलेली असो, लोकांनी लिहिलेली असो, ही गोष्ट तुम्ही कशी सांगता हे शिकायचं. कशी सांगता. गोष्ट सांगणं ही गंमत नाही. एका एका स्वरामध्ये आपलं रामरक्षा वाचण्यासारखी गोष्ट सांगायची नाही. यू हॅव टू क्रिएट अन इल्युजन. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या जी पात्र त्या गोष्टीत येतील त्यांचे वेगळे वेगळे आवाज काढणं, त्यांचे चेहरे करणं, त्यांचे हातवारे वेगळे असतील ते करणं, हे तुम्हाला जमलं पाहिजे. हा अभ्यासाचा भाग आहे. म्हणून आपल्याला हे पुढच्या सेशनला करायचंय, पण तुम्ही अभ्यास करून यायचं. अभ्यास न करता यायचं नाही. मला शिवराज गायकवाड कोण आहे? काय तुझ्या सारखं नाचणं काय चालू आहे? इकडे तिकडे इकडे तिकडे काय चाललंय मला कळत नाहीये. बर ठीक आहे. पुढच्या वेळेला मी तुमचं लेक्चर ज्या वेळेला घ्यायला येईन त्यावेळेला तुम्ही सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःची ओळख स्वतःला झालेली आहे की नाही, झाली असेल तर तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही 10, 15, 20, 25, 30 ओळी या लिहून काढून आणायच्या. अन्साम्बल एथिक्स म्हणजे काय? तर शिस्त असते ती, समूह शिस्त. अन्साम्बल समूह, एथिक्स म्हणजे नियम, शिस्त म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. कोणाकोणाला मी आतापर्यंत जे बोललोय ते कळलेलं नाही. सगळ्यांना कळलंय? गुड 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 गुड. आता आपण एक व्यायाम करणार आहोत. आपापल्या जागेवर बसून सगळ्यांनी डोळे मिटायचे पूर्ण. मला फसवू शकाल, स्वतःला फसवायचं नाही. डोळे मिटायचे, डोळे मिटायचे सगळ्यांनी. आणि डोळ्यासमोर येणाऱ्या काळ्या पडद्यावरती ज्योत पाहण्याचा प्रयत्न करायचा. ज्योत, अ फ्लेम. सुरुवात करा डोळे मिटून. शांतपणे श्वासोच्छ्वास घ्या. दीर्घ श्वसन करा. शांतपणे श्वासोच्छ्वास घ्या. भरपूर श्वास घ्या. नो ब्रीदिंग बाय चेस्ट और ब्रेस्ट. आपला जो पोटाचा भाग आहे, श्वास पटलाच्या खाली जी पोकळी आहे त्यात श्वास भरून घ्यायचा. पोटाची जी पोकळी आहे, बरगड्या संपल्यानंतर खाली पोटाची पोकळी सुरू होते, तिथे श्वास साठवायचा भरपूर. शांतपणे सोडत राहायचं. आणि ही क्रिया श्वासोच्छ्वासाची चालू असताना डोळ्यासमोरच्या काळ्या पडद्यावरती ज्योत पाहण्याचा प्रयत्न करायचा. मी सांगेन तेव्हा डोळे उघडायचे.
डोळे उघडा. ज्यांनी ज्योत पाहिली त्यांनी हात वर करा. अजिंक्य करमरकर यांनी पाहिलेली आहे. तो म्हणतोय ही मुलगी कोण आहे, रंगीबेरंगी हे घातलेली, तिने पाहिली म्हणते. आणि दर्शन रायकर यांनी पाहिली असं म्हणते. आणि प्रीती साळुंके तिने पण पाहिली म्हणते. माझ्या मुलांना तुम्ही खोटं बोलत नाही आहात, तुम्ही चुकीचं बोलत आहात. तुम्ही ज्यांनी ज्योत पाहिली असं वाटतंय तुम्हाला, तुम्ही पाहू शकलेला नाहीत, शक्यच नाही. त्याचं कारण असं, एकाग्रता नावाची कॉन्सन्ट्रेशन पॉवर जी आहे ती मिळवण्याकरता 20-20 वर्ष लोक प्रयत्न करतात. तेव्हा मुलांना तुम्ही ज्यांनी ज्योत पाहिली ते खोटं नाही बोलत, ते चुकीचं बोलताय. ज्योत ज्यांनी पाहिली अशा ज्यांनी दावा केलेला आहे त्यांचं काय झालं ते सांगतो, आणि ते बरोबर आहे की नाही बघा. आता तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला पण वेगळेच विचार मनात आले, दुसरंच काहीतरी आलं, डिस्ट्रॅक्ट झालं मन. हे होता कामा नये. हा कॉन्सन्ट्रेशनचा व्यायाम आहे. यालाच विपश्यना असा संस्कृत शब्द आहे. हे कॉन्सन्ट्रेशन झाल्याशिवाय तुम्ही काय शिकता आहात हे तुमच्या डोक्यात येणार नाही. यू मस्ट फोकस. यू हॅव टू फोकस. पैसे भरलेले आहेत तुम्ही, वेळ भरता तुम्ही, खर्च करतात, त्या प्रत्येक रुपयाचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. डोंट वेस्ट युअर टाइम यंग पीपल. आय रिस्पेक्ट युअर मनी अँड टाइम. मगाशीच सांगितलं मी, तुम्ही चुकीचं सांगता, तुम्ही खोटं नाही सांगता, तुम्ही चुकीचं सांगता. आता ज्यांनी पाहिली नाही त्यांनी हात वर करा. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. संपदा जोशी, ही दुसरी कोण आहे काळ्या घातलेली, फ्रेंड्स लिहिलंय तिच्या टॉप वरती, तिचं नाव दिसत नाही इथे. हा, हसते. नंतर आणखीन कोण आहे, शिराज गायकवाड आहे. आणि कोणी पाहिली नाही. हा, राणेनी पाहिली नाही, नूतन सरोदेनी पाहिली नाही. गुड 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 गुड. ठाकूर बजाज सिंग त्यांनी पण पाहिली नाही. आणि मनीषनी पण पाहिली नाही. गुड गुड. यू आर ट्रू टू व्हॉट यू सॉ, ऑर रादर व्हॉट यू कुड नॉट सी. रोहिणीने पण बघू शकलेली नाही. मग तुम्ही काय बघितलं, तर मी आत्ता जे सांगितलं ते तुम्ही बघत होतात. तुमचं मन इकडे तिकडे इकडे तिकडे जात होतं. बरोबर आहे की नाही? हात वर करा. हा, हे होता कामा नये. काय? इकडे तिकडे मन जाता कामा नये. हा अत्यंत फोकसिंगचा व्यायाम आहे. हा ह्याच्यावर, ह्या क्षणावर तुम्ही पकड मिळवली की तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास येणार आहे. लिहून देतो 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. द एक्सरसाइज ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज अ मस्ट. ओके, हातवर करा. ओके. आणि कोणी लाज बीज वाचायचं कारण नाही. चुकलं तर चुकलं, आपण 10 वेळेला चुकू, आपण सगळे शिकतो. ओके. आता दुसरा व्यायाम. दुसरा व्यायाम, सगळ्यांनी आपले दोन्ही हात मला दाखवा असेल. आर्यन सोनावणे का? हा, दोन्हीही हात, दोन्हीही. हा हा. आता मी सांगेपर्यंत
बोटात बोट गुंतवायची नाहीत. मनात फक्त विचार करा, तुमचं जे वय आहे, जेव्हापासून तुम्ही बोट एकमेकात गुंतवायला सुरुवात केलेली होती आयुष्यात, त्या क्षणापासून या क्षणापर्यंत तुम्हाला माहिती नाहीये की तुमच्या कुठल्या हाताचा अंगठा वर येतो हे तुम्हाला नाही माहिती. तुम्हाला माहिती नाहीये. इतकं आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत होतो. नटांनी स्वतःच्या शरीराकडे संपूर्ण लक्ष दिलं पाहिजे. संपूर्ण शरीर हे स्वतःच्या ताब्यात असलं पाहिजे. तुम्हाला आता या क्षणी माहिती नाही मित्रांनो की कोणत्या तुमच्या हाताचा अंगठा वर येतो आणि कुठल्या हाताचा अंगठा खाली जातो हे तुम्हाला माहिती नाहीये. बरोबर आहे. आता बोटात बोट मिळवा, बोटात बोट मिळवा अशी. आता बघा कुठला अंगठा वर येतो ते, जो कुठला असेल तो लक्षात ठेवा. मला ऐकू येत नाही, तुम्ही म्यूटवर आहात. नेमकेपणाने ऐका मी काय सांगतोय ते. स्वतःच्या शरीराकडे नटाचं लक्ष पाहिजे. या क्षणापर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं की तुमच्या कुठल्या हाताचा अंगठा वर येतो आणि कुठल्या हाताचा अंगठा खाली जातो हे तुम्हाला या क्षणापर्यंत माहिती नव्हतं. आता उलट करा, उलट करा. आता बोट तशीच गुंतवा पण उलटी. उलटी म्हणजे अशी नाही. जो अंगठा वर येत होता तो आता खाली घाला आणि जो अंगठा खाली होता तो आता वर आणा. एक मिनिट बघा काय होतं ते. You start feeling uncomfortable. You are uncomfortable. तुम्ही झोपेत जरी एक स्वप्न पाहत असताना जरी हात असे एकमेकात गुंतवले तरीही ते असेच असणार. जे पहिल्यांदा तुम्ही आता केलं ते आता तुम्ही केलंय तसे होणार नाही. ही आपली आपल्या शरीराची ओळख करून घ्यायची आपल्याला. म्हणून शरीरशास्त्राचा अभ्यास महत्वाचा आहे. म्हणून मी सांगितलं की श्वासपटलाच्या खाली, बायोलॉजीचा विचार आहे, श्वासपटलाच्या खाली भरपूर श्वास घ्यायचा, प्राणवायू आत घ्यायचा आणि तो हळूहळू सोडायचा. तो पुरवून पुरवून वापरायचा. नो ब्रीदिंग बाय चेस्ट और ब्रेस्ट, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आवाजाला एक ताकद येते. या मी आता सांगतोय त्याप्रमाणे आपलं श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती फक्त झोपेत आपण असतो तेव्हाच होते. एरवी होत नाही दिवसभरामध्ये. जेव्हा तुम्ही झोपता गाढ त्यावेळेलाच तुम्ही नैसर्गिकपणे जी श्वासाची प्रक्रिया करता ती होते, तोपर्यंत होत नाही. आणि म्हणून तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा आवाज एक वेगळा छान भरदार आवाज येतो भरपूर झोप झाल्यानंतर. त्याचं कारण ते आहे. म्हणून आवाज कसा सांभाळायचा, कसा ओळखायचा, कसा वापरायचा. इंटोनेशन म्हणजे काय? म्हणजे संवाद बोलताना, संवाद बोलल्यानंतर इथे कॉमा असं म्हणत नाही तुम्ही, तो द्यायचा इथून. म्हणून मग ही जी पेलेट्स आहेत ही पुन्हा बायोलॉजीकडे येतो. घशामध्ये एक शक्ती आहे, श्वासामध्ये एक शक्ती आहे. तुम्ही श्वास घेता आणि त्याचं रूपांतर तुम्ही आवाजात करता, आवाज. आणि आवाजाचं रूपांतर तुम्ही शब्दात करता. शब्दात रूपांतर करताना तुम्हाला दात, ओठ, जीभ, जिभेची पुढची बाजू, ताळू या सगळ्या गोष्टींचा वापर करावा लागतो. या सगळ्याचे व्यायाम आहेत, ते शिकायचे आपल्याला. म्हणजे प आणि फ, म आणि ध ही जी सगळी अक्षरं आहेत तुम्हालाच कळेल. उच्चारण करताना आपल्या किती गोष्टी तोंडात ज्या आहेत, आर्टिक्युलेटर्स त्याला म्हणतो आपण, त्या किती कामाच्या असतात. त्यामुळे चांगला
चांगला शब्द बाहेर पडतो. लक्षात ठेवा मित्रांनो मैत्रिणींनो की तुम्ही लहानपणापासून ज्या तऱ्हेची श्रवण संस्कृती, द कल्चर ऑफ लिसनिंग, श्रवण संस्कृती जी असते त्या संस्कृतीला तुम्ही आपलंसं केलं की मग त्याच्यातून उच्चारण संस्कृती तयार होते आणि ती आयुष्यभर तशीच राहते. तुम्ही आणि पाणी जर म्हणत असाल किंवा लहानपणापासून आणि पाणीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आणि पाणीच बरोबर आहे, तर तुम्ही आयुष्यभर आणि पाणीच करत राहाल आणि मग तुम्हाला आणि पाणीवालेच रोल्स मिळतील. तसं होता कामा नये. म्हणून भाषा शुद्धी ही आपल्याला शिकायची आहे. म्हणून जिभेचे व्यायाम, दातांचे व्यायाम, पडजिभेचे व्यायाम, ओठांचे व्यायाम, डोळ्यांचे व्यायाम, शारीर स्पर्शाचे व्यायाम, त्यातून अर्थ निर्माण करण्याचे व्यायाम, प्रॅक्टिकल्स, हे आपल्याला सगळं करायचं आहे. ओके, हा गुड. आता जरा एक सेकंद मला द्या. तुम्ही आता जसे आहात तसंच बसा, हलू नका, हलू नका अजिबात. जसे आहात तसंच बसा. हा, आता तुझ्या तोंडावरती असा हात घेतला होता असता बाळा, त्याला एक अर्थ आहे बरं का, त्याला एक अर्थ आहे. आपण करतो त्या प्रत्येक हालचालीला एक अर्थ आहे आणि तो अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. त्याकरता डॉक्टर डेझमंड मॉरिस या जगातले अत्यंत मोठ्या प्राणी शास्त्रज्ञ आहे, म्हणजे आता नाही आहे, वारला तो, इंग्लंडचा. त्याचं फार महत्वाचं मॅन वॉचिंग म्हणून एक पुस्तक आहे. त्यातलं खूप ज्ञान मी तुम्हाला देणार आहे, जे मला मिळाले ते. तुम्हाला एक उदाहरण देतो. एकच माणूस, त्याचे तेच हात, त्याचे तेच पाय, त्याची तीच मान, एकच मुलगी किंवा स्त्री, तिचे दोन पाय, तिचे दोन हात, डोकं, बरोबर आहे. परंतु हातांचा आणि पायांचा वापर त्यांच्या प्लेसमेंटमुळे कसा होतो, त्यामुळे काय अर्थ निर्माण होतो, हेही आपल्याला शिकायचं आहे. देबू राणे, हात वर कर. गुड. देबू राणे, तो आता माझ्याकडे सरळ कॅमेरात बघतोस. तू तुझ्या उजवीकडे, हा, तू तुझ्या उजवीकडे असा बघ, तुझ्या उजवीकडे वरती कोपऱ्यात बघ, तुझ्या उजवीकडे राईट, राईट, हा, त्याला राईट म्हणतात. याला एक अर्थ आहे. हाताची घडी घाल बाळा. हॅलो, हा, हाताची घडी घालण्याला एक अर्थ आहे. हेच हात पाठीमागे घेऊन, आता घेऊ नकोस, पण पाठीमागे घेतलंस तर त्या पोझिशनला वेगळा अर्थ आहे. तेच हात कमरेवर ठेवल्यानंतर त्याला एक वेगळा अर्थ आहे. तेच हात खाली ठेवून पायाला पाय लावून स्वतःचेच पायाला दुसरा पाय चिकटवून मान खाली घातलीस, त्याला एक अर्थ आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवून आत्ता पाहिलंस तसं तुझ्या उजव्या बाजूला पाहिलंस, त्याला एक अर्थ आहे. लक्षात आलं? हात वर कर. हा, हा, गुड. सगळे ऐकताय ना? सगळे ऐकू जात आहे ना सगळ्यांना? आता स्त्रियांना, हा, जनरली, मग परदेश असो नाही तर आपला देश असो, जनरली जगभरच्या सगळ्या स्त्रिया बसल्यानंतर पायावर पाय ठेवतात.
कधीही पायावर पाय न ठेवता बसत नाहीत सहसा स्त्रिया. हा अभ्यास आहे. हे का करतात? तर जेनॅटल पार्ट, आपला जो जेनॅटल पार्ट असतो त्याचं नकळतपणे प्रदर्शन होऊ नये याकरता ती असते ही क्रिया. अशा वेगळ्या वेगळ्या पोझिशनचे वेगळे वेगळे अर्थ असतात बाळांनो. कोणी असा बसतो, कोणी असा बसतो, कोणी असं करत असतो. याला अर्थ आहे काहीतरी की मी तुझ्या बरोबर आहे, तू शाळेत गोखले, तू काय जे सांगतोयस ते मी ऐकते, पण मला काही कळत नाहीये. माझं लक्ष आणखीन तिसरीकडे. मला घरी जायचंय लवकर. किती वेळ बोलणार आहात गोखले? हे जे आहे ना, दिस इज नर्वस्टिक. अशा अनंत गोष्टी आहेत या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर, सगळ्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास केल्यानंतरच एक चांगला कलावंत होऊ शकतो. लक्षात आलं असेल मी आता जे काही बोलतोय सगळं ते. तर सगळ्यांनी हात वर करा, जरा कष्ट घ्या हात वर करण्याचे. अरे व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी. आता सगळ्यांनी आपापल्या जागी बसून पूर्ण श्वास घ्या आणि ओम म्हणा. ओम. आपापल्या जागी बसून ओम. श्वास संपेपर्यंत म्हणत राहा. पोट खपाटीला जाऊ द्या. आधी पोटात पोट फुगलं तरी चालेल एवढा श्वास घ्या. वहिनी नीट बस, म्हणजे अशी अशी अडकून बसू नकोस. हा, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ही जोशी आहे संपदा, ती कशी रिलॅक्स बसली तसं रिलॅक्स बसा. रिलॅक्स. विनीत शहारे रिलॅक्स बस. असं ताट होऊन बसू नको. छानपैकी मस्त स्वतःच्या घरात बसल्यानंतर, आपल्या घरात आपण बसल्यानंतर टेन्शन न घेता छान बसा आणि छान श्वास घेऊन ओम म्हणा. तुमच्या घरात झाल्यानंतर 5 वेळेला म्हणा. 5 वेळेला, 5 वेळेला श्वास घ्या आणि तो झाल्यानंतर फक्त हात वर करा. झालं म्हणून. 5 वेळेला झालंय एवढे. बर, धावपटू सारखा श्वास घेतला की काय? निळ्या रंगाचा टॉप घातलेली ती नंदिनी. हा हा, ठीक. अथर्वा रानडे, भरपूर श्वास घ्यायचा. हा, गुड. सरोदे, रशिता जाधव, गुड. साकेत कोण शिंदेवार, शहारे, विनीत. राधिका पारकर, पलक, बर, गुड. दर्शन, विशाल त्याचं काय झालं, त्यांनी तो डीपीच लावलाय फक्त. ओके. हे सगळे व्यायाम आहेत बरं का. हे व्यायाम आहेत. दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट माय चिल्ड्रन की आपल्याला आता फक्त ऑनलाईनच करता येते. ऑनलाईन जेवढे शक्य असेल तेवढे मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगेन, पण माझ्याकडे इथे मॉडेल नाहीये तुम्हाला प्रॅक्टिकल शिकवण्याकरता. माझ्या इथे आता मॉडेल कोणी नाही. मी तुम्हाला स्वतःलाच सांगतोय आणि तुम्हाला मी थिअरी समजावून सांगणार आहे. लेट अस ऑल होप अँड प्रे की लवकरात लवकर हे निर्बंध जे आहेत, त्याला काही इलाज नाहीये कोविडमुळे आलेले, ते लवकरात लवकर कमी होवो आणि आपण प्रत्यक्ष भेटूया. प्रत्यक्ष भेटूया. खूप मजा येईल. तुम्हाला चांगलं शिकायचं असेल
तुम्ही प्रत्येक जण अमिताभ बच्चन आणि रेखा आणि जया बहादुरींची हे होणार नाही, पण तुम्ही तुम्ही आहात. तुम्ही व्हाल ना, तुम्ही जे कोणी आहात तुम्ही ठरवलंय जे की मला हे व्हायचंय, म्हणजे राणेंनी ठरवलं की मला हे व्हायचंय. आय एम अ गुड लुकर. इफ यू डिसाइड दिस, फोकस ऑन दिस, म्हणजे तुम्हाला फोकसिंगचा मी मगाशी जो सांगितला व्यायाम त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व कळेल. डोळे बंद करून ती ज्योत पाहणे. यू हॅव टू अंडरस्टँड. एक मिनिट. तुम्ही प्रश्न तुमचा जो आहे, राजाराम कुठेस तू, जरा ये. हा सर बोला. हा 10 मिनिटं राहिलेली आहेत. या मुलांना शेवटचे 10 मिनिटं राहिलेत. प्रत्येकाने स्टेटमेंट करायचं नाही, प्रश्न विचारायचे. त्यांना म्यूट जे आहेत त्याला अनम्यूट करायला सांगा. फक्त प्रश्न विचारायचे ना, त्यानंतर बाकीचं बोलायचं. ठीक आहे. जर काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये सांगा, मी त्यांना अनम्यूट करेल. Ask me questions. I love people who ask the questions. लिहिलेत का प्रश्न? एखादा प्रश्न तरी असेल प्रत्येकाकडे. कोणाकडे आहे? हा विचार बाबा. मनीष विचार. मनीषला एक मिनिट, ऋषी गरजेला अनम्यूट करतो पहिल्यांदा. हा ऋषी अनम्यूट झालेला, बोला. हा बोला. येस सर. हॅलो सर. हा बोल सर. तुम्ही मला ते आवाजाबद्दल हे करायची प्रॅक्टिस करायची. तर मला सर कसं, मला थोडं म्हणजे स्पष्ट बोलायला येत नाही सर मला. अरे काही काळजी करू नको. तुमच्यापैकी मला एक सांग, तुमच्यापैकी रामरक्षक कोणाला येते? हात वर करा. येते त्यांनी. कोणालाही येत नाही. गुड. अजिंक्य करमरकरला येते. संपदा जोशीला येते. गुड. मला सांगा तुमच्यापैकी अथर्व शीर्ष कोणाला येतं? अथर्व शीर्ष. वैष्णवीला पण येतो रामरक्षा. आणखी कोणाकोणाला अथर्व? मी म्हणून घेणार आहे तुम्हाला चांगलं संगीत ऐकणं, चांगलं साहित्य वाचणं, शब्दोच्चार, भाषा संस्कार. रोहिणी तुझं काय? तुला पण येतं हे? गुड. व्हेरी गुड. गुड. सर मला कसं म्हणजे साधं पण बोलायला कसं थोडंफार माझे उच्चार अडकत तोंडामध्ये सर कसे अडकत. मनीष बोलताना कोण बोलतो ना आता? ऋषी गर्जे सर. ऋषी गर्जे. ऋषी गर्जे कुठे? हातवर कर. ऋषी गर्जे कुठे दिसत नाही मला. कुठे आहे ना सर इथं? सर खूप लोक असतील त्यामुळे दिसत नाही ते मागे जवळजवळ. हा खूप असतात लोक. बरं एक मिनिट. हो बरेच लोक आहेत. गुड गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ऋषी गजरे कुठे आहे बघ रे जरा. त्याला तो प्रश्न विचारतो आहे. हातवर करून ठेव ऋषी. केलाय सर, केलाय. हा ऋषी, काय तुझा प्रॉब्लेम आहे बाळा? सर मला कसं बोलताना थोडा प्रॉब्लेम येतो सर. म्हणजे तोंडातून शब्द म्हणजे काही काळजी करू नको. जे बोबडे होते त्यांना मी सरळ बोलायला शिकवलेलं आहे. ओके. ठीक आहे सर. हा ठीक आहे काही काळजी करू नको. जॉईन द क्लास. ठीक आहे सर. थँक्यू. हा बोल अथर्वा. बोल अथर्वा. बोल अथर्वा. एक मिनिट सर. अथर्व ना? अथर्वा रानडे. अथर्वा अनम्यूट केलेलं आहे. हा बोल. नमस्कार सर. पेंटोमाइम आणि माइम मध्ये काय फरक आहे? पेंटोमाइम इज निरीक्षणाने येणारी जी काही जाणीव आहे त्याप्रमाणे. म्हणजे तुला मी सांगितलं तू मांजर हो, तर तुला मांजर होता आलं पाहिजे. तर मांजराचं ऑब्झर्वेशन तू केलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड अॅनिमल पेंटोमाइम. मी तुला सांगितलं की तू भिकारीण हो, तर तुला भीक कशी मागितली जाते ते तुला यू हॅव टू थिंक की मी भीक केव्हा मागणाऱ्या बाईला पाहिलं होतं, मुलीला पाहिलं होतं, म्हाताऱ्याला पाहिलं होतं.
तरुणाला पाहिलं होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि लक्षात नसेल तर केव्हा तरी पाहिलं असेल, आता तुला 10 मिनिटात मिळणार नाही ते. ऑब्झर्वेशन इज द सोर्स, ज्याला मी मेमरी बँक म्हणतो. मेमरी बँक, या मेमरी बँकेतून आपल्याला पाहिजे तेव्हा त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या आणि त्यावेळेला आपल्याला जेव्हा उपयोगात आणायच्या त्यावेळेला त्या उपयोगात आणायच्या. हे नटाचं कर्तव्य आहे. एनीबडी एल्स? साकेत शिंगेवर. साकेत. नमस्कार सर. हा नमस्कार. तुम्ही म्हणतात की नटाने स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यातून मला प्रश्न आला की एका नटाला दिसणं, स्वतः दिसणं हे किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वाचं आहे. आणि त्याचा एकूण एक जो फिजिकलनेस म्हणतो की फिटनेस किंवा एक फिजिक किंवा सुडोल बांधा शरीराचा ज्याला म्हणतो, त्याला किती महत्व द्यायला पाहिजे अभिनयामध्ये. यू आर आस्किंग द गुड क्वेश्चन. पण त्याचं उत्तर केवळ चांगलं दिसणं, केवळ सेक्सी दिसणं, केवळ पुरुषी दिसणं म्हणजे अभिनेता होणं नाही. बरोबर. तुम्ही अभिनय करण्याकरता, शिकण्याकरता जे कष्ट घेतलेले आहेत तो अभ्यास महत्वाचा आहे. नाहीतर आपल्याकडे बरेच लोक दिसायला विद्रूप असलेले सुद्धा उत्तम नट होऊन गेलेले आहेत. उत्तम नट. तेव्हा आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे आहोत म्हणूनच स्वतःला ओळखायचे. मी तुम्हाला पुढच्या वेळेला दिलेलं आहे. तुम्ही आहे मी कसा दिसतो, माझे डोळे कसे आहेत, माझे गाल कसे आहेत, माझी छाती कशी आहे, पोट कसं आहे, पाय कसे आहेत, हे सगळं तुम्ही स्वतःला ओळखून लिहून आणायचं आहे. हा अभ्यास आहे. म्हणून मुळीच स्वतःच्या दिसण्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. ते तुम्ही जन्माला आलात तेव्हा ते तुम्हाला मिळालेलं आहे दिसणं. आवाज तुम्हाला थोडासा सुधारता येतो अभ्यासाने. तेव्हा काळजी करू नकोस. आपण छान त्याच्यावरती ट्रेनिंग मी देतो, त्याप्रमाणे आपण करूया. डोंट वरी, जस्ट डोंट वरी. थँक्यू सर. थँक्यू. परंतु शरीर हे फार महत्वाचं नटाला. इट्स अ टूल. पायाच्या अंगठ्यापासून ते शिरापर्यंत संपूर्ण शरीर वापरणं चांगल्या पद्धतीने रंगमंचावर किंवा कॅमेरा समोर हे खूप खूप महत्वाचं आहे. शरीर वापरणं म्हणजे काय करणं हे आपण शिकू. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे आता मॉडेल नाही इथे. आणि जेव्हा प्रत्यक्ष आपण भेटणार आहोत मुलांना त्यावेळेला आपण हे सगळं करणार आहोत. सगळं करणार आहोत. ओके. एनीबडी एल्स? प्रश्न? एक मिनिट. ज्यांनी उत्तर दिलेत ना त्यांनी स्वतःचा प्लीज माईक बंद करा. ठीक आहे. हा, नूतन सरोदे, मी तुम्हाला अनम्यूट करतोय पुढच्या प्रश्नासाठी. नूतन सरोदे आहेत का अवेलेबल? हा, आले आता. बोला. हॅलो. हा सर, दिसत नाही तुम्हाला? हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. तुला मी दिसतोय का बा? हो, दिसतायत सर तुम्ही. सर, माझा प्रश्न असा आहे की सर माझ्यामध्ये बिलकुल स्टेज डेअरिंग नाहीये, तर मला ती कशी इम्प्रूव्ह करता येईल सर? स्टेज डेअरिंग नाहीये सर, बिलकुल. स्टेज डेअरिंग नाहीये. स्टेज डेअरिंग. अरे ते सगळं होतं बरोबर. स्टेज डेअरिंग वगैरे जे काही आहे, स्टेज फ्राईट असा त्याला शब्द आहे. स्टेज फ्राईट म्हणजे पोटात फळ येतो. हा सर, तेच. भाषण करायला सांगितलं की माईकच्या तिथे जाताना थरथर होतो. हो, थरथर होतंय. तसं काही होणार नाही. तसं काही होणार नाही. हा क्लास जॉईन करा. मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि तुमच्याकडून करून घेणार आहे. ओके सर, थँक्यू सर. म्हणूनच आपल्याला स्टोरी टेलिंग हा एक अभ्यासक्रम आहे. पुढे आणखी कोण आहे? नूतन सरोदे, तुमचा मोबाईल अनम्यूट करा स्वतः.
आणि आदित्य जाधव तुम्हाला पुढच्या प्रश्नासाठी घेतोय मी. नूतन सरोदे अनम्यूट करा. नूतन. हा, आदित्य जाधव. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मला काय बाबा दिसत नाहीये आदित्य, पण तुला मी दिसतोय ना? हा सर. चल बोल. सर, माझा प्रश्न असा आहे की जे तुम्ही म्हटले की एकाग्रता ही फार गरजेची असते. आपण एकाग्रतेसाठी बरेचसे प्रयोग करतो, व्यायाम करतो किंवा कॉन्सन्ट्रेशन करतो. पण सर, मी पण बऱ्याच वेळा ऐकू येत नाही तुझा आवाज आता. मी पण बऱ्याच वेळेला नंतर काही ऐकू आलं नाही पुढचं. बघ जरा काय ते. ठीक आहे, जाऊ दे, त्याचा आवाज हे झालेला आहे. म्यूट कर. परत घेतो मी. धनिष्ठा काटकर. धनिष्ठा काटकरांना घेतोय. म्यूटची रिक्वेस्ट आलेली आहे. बोला बोला बोला. सर, ऑडिशन साठी स्क्रिप्टची तयारी कशी करावी ते मला समजत नाही. म्हणजे नक्की कोणती स्क्रिप्ट करायला हवी? याचं उत्तर देऊ का सर मी? खूप शेवटचा प्रश्न आहे हा. क्लास संपायच्या शेवटच्या महिन्यात, शेवटच्या आठवड्यात हा प्रश्न विचारायचा. तोपर्यंत आता प्रश्न विचारायचे नाहीत की ऑडिशन कशी द्यायची किंवा काय करायची किंवा स्क्रिप्टचं कसं करायचं. काय म्हणते परत बोल बोल. जेव्हा ऑडिशन साठी मेसेज वगैरे येतात की 1 मिनिटाचा व्हिडिओ हवा आहे असा, पण नक्की स्क्रिप्ट कशी तयार करावी हे मला समजत नाही. मी काय सांगितलं, शेवटच्या भागातला प्रश्न आहे, आत्ताचा नाहीये. आता तयार करू नको आणि तेव्हाही तू करू नकोस. लोकांनी केलेली स्क्रिप्ट आहे त्याच्यावरती काम करायचं आता. ठीक आहे. ऑडिशन संदर्भात आता कुठलेही प्रश्न विचारू नका. आज जे काही सगळं शिकवलेलं आहे त्या संदर्भात प्रश्न विचारा. शिकवलेलं काही नाही. तुम्हाला इनिशियल माहिती देतो की मी काय शिकवणार आहे, तुमच्याकडून माझा काय अपेक्षा आहे. डोंट डिसअपॉइंट मी. अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. मी तुम्हाला आज काही फार मोठं काही शिकवलेलं नाहीये. असे एका तासात मोठे मोठे नट तयार होत नाहीत, नट्या तयार होत नाहीत. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पासून आपल्याला सगळ्या गोष्टी हळूहळू शिकायच्या आहेत. पण एका वेळेला एका भांड्यातलं खावं. 50 भांडी उघडून हे पण बघूया ते पण बघूया असं नाही करायचं. डोंट गेट कन्फ्युज. स्टेप बाय स्टेप यू हॅव टू अंडरस्टँड. ओके, हात वर करा. ओके का? हा, गुड. ठीक आहे. धनिष्ठा तुमचा म्यूट करा. सचिन चव्हाण यांना घेतोय मी. सचिन चव्हाण, अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली, ऍक्सेप्ट करा. बोला. सर नमस्कार. मला कला क्षेत्रात खूप आवड आहे. पण सर काय होतं की मी आता हे फक्त शिकायचा प्रयत्न करतोय नाही का, बट माझ्याकडे काहीच लक्ष नाहीये की या पुढे काय करायचं, कसं करायचं, किंवा मला चांगला कॉमेडियन बनायचंय, चांगला डान्सर बनायचंय. ह्या गोष्टी काहीच माहित नाही. तर आपण कसं एखादं टार्गेट किंवा एखादं लक्ष कसं प्राप्त करायचं या क्षेत्रात? ठीक आहे, ठीक आहे. मी तुला पाहू शकत नाही कारण ते बरीच पेजेस आहेत, बरेच लोक आहेत आणि पेजेस. हो सर, मी ऐकतोय सर तुम्हाला सर. आणि मला पाहतोयस ना? हो हो सर. रडणं सोपं आहे, लोकांना हसवणं फार अवघड आहे. स्वतः न हसता लोकांना हसवणं फार अवघड आहे. लोकांना रडवणं सोपं आहे, स्वतः न रडता. एक वाक्य सांगतो ते लक्षात ठेवा. न रडण्याचा प्रयत्न करणं हे सर्वोत्तम रडणं. न रडण्याचा प्रयत्न करणं, दुःख गिळत राहणं हे सगळ्यात चांगलं. दिस इज द बेस्ट वे. पण तुम्ही ज्या वेळेला हसवता लोकांना ते तर फारच अवघड आहे, फार अवघड आहे. चला एक व्यायाम आपण खेळूया शेवटी. आता लगेच एक 30 सेकंद सगळेजण आपापल्या जागी बसून हसा. फक्त हसा, खूप खदखदून हसा. हसा. अवघड आहे, खोटच हसायचंय पण ते खरं वाटलं पाहिजे. हा, गुड. राणे गुड. आंबेकर गुड. देशमाने गुड. राजपूत व्हेरी गुड.
हे वाटतात तेवढे सोपे व्यायाम नाहीये. रंगमंचावरती उभं राहायचं आणि पुढे 1000 प्रेक्षक आहेत त्यांच्या समोर खोटं असायचं पण ते खरं वाटलं पाहिजे. अवघड आहे खूप. पटकन चेहरा थांबला पाहिजे. मोठे असणे आणि परत जागेवर तुमचे तुम्ही अवघड आहे. रंगमंचावरती एकही शब्द न बोलता 1 मिनिट उभं राहणं अवघड आहे, अवघड आहे. Actor is him who reacts first and then acts. नट तो जो दुसऱ्याला ऐकतो, त्या ऐकण्यामुळे त्याच्यावर जो परिणाम होतो तो परिणाम तो स्वतःच्या शरीरावरती, चेहऱ्यावरती, डोळ्यामधून दाखवतो आणि नंतर स्वतःचं वाक्य बोलताना ते काय अभिनय वगैरे करणार असेल तर करतो तो नट. ते लक्षात ठेवा. लक्षात आलं? हात वर करा. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. राजाराम, पुढचा प्रश्न घेऊ. अमृता कुलकर्णी. आस्क टू अनम्यूट ला केलेलं आहे. चालेल. अमृताला मी दिसतोय का? हो म्हण. अमृता कुलकर्णी आहेत का? हो सर. बोला सर. तुम्ही 6वा पॉइंट सांगितला होता इम्प्रोव्हायझेशन, त्याच्याबद्दल सर सांगा. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे एक काम करायचं बाळा. उद्यापासून रोज मी पुन्हा भेटेपर्यंत उद्यापासून रोज 10 मिनिटं फक्त संध्याकाळी मुलं खेळत असतात ना घरातली बाहेरची, त्यांचे मित्र, छोटी मुलं नाही, बाळ नुकतीच जी बोलायला शिकलेली आहे, गाडी चालवायला, बॉल खेळतायत, जी ड्रायव्हर खेळतायत, कंडक्टर वगैरे खेळतायत, ती मुलं त्यांच्याकडे बघायचं, त्यांचा अभ्यास करायचा. ओके सर. एवढं करायचं रोज. हीच मुलं, तोच सगळा खेळ, तेच मित्रमैत्रिणी, संध्याकाळ फक्त वेगळी आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे डायलॉग वेगळे असतात. ते घरून लिहून मुलं आणत नाहीत डायलॉग लिहून. त्या क्षणी त्यांना जे वाटतं ते बोलतात. कॉल्ड इम्प्रोव्हायझेशन. दिस इज कॉल्ड इम्प्रोव्हायझेशन. हे नटाला करता आलं पाहिजे. ओके, लक्षात आलं? तुझं नाव काय बाळा? हॅलो सर. नाव काय तुझं? इम्प्रोव्हायझेशन माझं नाव विचारणारीचं नाव काय? अमृता कुलकर्णी. बरं, ठीक आहे. अमृता, उद्यापासून रोज हो सर तरी वेळ काढून लहान मुलं खेळत, लहान म्हणजे साधारण 7-8 वर्षाची जी मुलं आहेत ती, त्यांना जाणीव आहे की आपण काय बोलतो आहोत ते ऐकायला 10 कान आसपास आहेत, 10 डोळे आहेत, ती नाही. छोटी मुलं ज्याला काही कोण बघतोय नाही बघत आहे, ऐकतोय न ऐकतो, ते जस्ट डोंट केअर. ही मुलं रोज खेळताना ते जे काही संवाद बोलतात ते घरून लिहून आणत नाही. ते रोज ताबडतोब त्यांचे संवाद जागच्या जागी करतात, डायरेक्टली बोलतात. दॅट इज कॉल्ड इम्प्रोव्हायझेशन. ओके अमृता, हे कर. प्रतीक वाघमारे घेतोय प्रश्न. आस्क टू अनम्यूट ला टाकलेला आहे. प्रतीक वाघमारे दिसतोय का तुला? मी प्रतीक वाघमारे. आला सर. आवाज येतोय सर? येतोय, बोला. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही अनसॉम्बल एथिक्स बद्दल बोलले. अनसाम्बल एथिक्स म्हणजे अनसाम्बल म्हणजे समुदाय. तू समुदाय नाटिका करणार नाही एकटा, तुझ्या बरोबर 10 लोक असतील नाही का, नटनट्या दुसरे कलाकार असतील की नाही? हो. तुम्ही जेव्हा रिहर्सल करताना त्यावेळेला तुमच्याबद्दल त्या सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं की दिलेल्या वाक्याला तू नेमका येशील स्टेजवर. अच्छा. You have to respect that order.
जशी तुझी अपेक्षा आहे की तुझ्या त्या वाक्याला त्यांनी अमुक अमुक ठिकाणी पाहायचं आहे, त्यांनी नाही पाहिलं किंवा त्याच्यात पर्टिक्युलर वाक्याला तू एंट्री नाही घेतलीस, कळणार नाही. त्याला म्हणतात अन्साम्बल एथिक्स, समूहाचं नीतिशास्त्र. ओके ओके सर, थँक्यू. वेलकम वेलकम. आणखीन कोण आहे? ठीक आहे, म्यूट करा. अंकिता आरडे यांना घेतोय. अंकिता, अंकिता बोला. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हो, अगदी छान. नमस्कार सर, मी अंकिता आरडे. सर, एखाद्या वेळेस मी एखादी गोष्ट शिकते, म्हणजे जेव्हा की कॉन्फिडेंटली ही गोष्ट करायची म्हणून मी स्वतःला सांगते, पण ज्या वेळेस ती गोष्ट करायची वेळ येते त्यावेळेस माझं पूर्ण अंग थंड पडून जातं. म्हणजे मला खूप भीती वाटते, खूप जास्त. म्हणजे तुझ्या मनातली भीती आपण काढून टाकू, डोंट वरी. म्हणजे करायची खूप इच्छा असते आणि ते सगळी तयारी करून होते, पण ज्यावेळेस करायला म्हणजे जायचं असतं त्यावेळेस पूर्ण अंग थंड पडतं, भीती वाटते आणि असं रडल्यासारखं होतं. नाही नाही, काय काळजी करू नको. याच्यावरती व्यायाम आहेत, मानसिक आहे जास्त, शारीरिक नाहीये. हो सर. हो, मानसिक जास्त आहे की आता आपण एंट्री करणार, आपल्याला लोक बघणार, आपण चुकून त्याच्याकडे बघताना आपण विसरलो तर काय होईल, फजिती होईल. आणि आता तुम्हाला बोलते ना सर, तरी पण माझे असे हातपाय थरथर करतायत तुमच्याशी बोलताना. पण नाही करायचं बाळा, असं नाही करायचं. सेल्फ कॉन्फिडन्स हा कसा वाढवायचा आपण त्याच्यावरही काम करणार आहोत. ओके. हो, थँक्यू. तुमचा अनम्यूट करा, अनम्यूट करा. डेब्यू राणे आस्क टू अनम्यूट साठी रिक्वेस्ट टाकलेली आहे, ऍक्सेप्ट करा. डेब्यू राणे बोल. हॅलो सर. हा बोल सर. ते तुम्ही इम्प्रोव्हायझेशन बद्दल बोलले होते. बोलले होते नाही, तुम्ही बोलत आहात. स्वच्छ बोलायचं, चांगलं बोलायचं मराठी. बोलले होते मी गेलेली, मी आलेली बोलत होता सर. त्याच्यात जे इम्प्रोव्हायझेशन मध्ये म्हटलं की आपण समजा पुढच्यानं आपल्याकडे डायलॉग हे केलं. हॅलो. हा, मी ऐकतोय. डायलॉग एक त्यावेळेस आपल्याला जे अंदरून जे रिॲक्शन येते तेच दाखवायचे की आपण स्वतः हे डेव्हलप करायचे त्याला, त्या रिॲक्शनला. हा प्रश्न परत एकदा विचार बाळा देबू. सर म्हणजे पुढच्यानं आपल्याला जो समजा सीन चालू आहे त्याच्यात एका आपल्या अपोजिट ऍक्टरनं आपल्याला एखादा क्वेश्चन म्हणजे डायलॉग हे केला आपल्यावर, केलेला डायलॉग म्हणजे डायलॉग बोलला आपल्यावर. मग आपण जे अंदरून जे रिॲक्शन येते ते स्क्रीनवर दाखवायचे की स्वतः इम्प्रूव्ह करून स्क्रीनवर दाखवायचं. नाही 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 नाही, समजुतीचा घोटाळा होतो. हा व्यायाम आहे. स्टेजवरती तुम्ही जे करायचं आहे 3 तास, ते रिहर्सल मध्ये जे बसलंय तेच बोलायचं, तेच करायचं, तिकडेच पाहायचं, त्याच क्षणाला पाहायचं, त्याच वेळेला एंट्री करायची, त्याच वेळेला बाहेर पडायचं. याच्यात बदल नाही. तुम्ही तसं जर आयत्या वेळेला काहीतरी केलं तर तुम्ही दुसऱ्या नटाचा घात करता आहात. म्हणून अन्साम्बल एथिक्स. सर आणि बोल. दुसरा एक क्वेश्चन होता सर, जे मी आता सरांनी काल जी एक्सरसाइज सांगितली होती बोलाची, म्हणजे वाचायचं आणि रेकॉर्ड करायचं. सर त्याच्यात म्हणजे माझं खूप फंबलिंग खूप होते, म्हणजे फंबल खूप करतो वाचताना. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे नीट ऐका, ज्यांच्याकडे स्मरणामध्ये अथर्वशीर्ष किंवा रामरक्षा आहे त्यांनी रोज म्हणायला सुरुवात करायची. ज्यांच्याकडे नाही त्यांनी तुळशीबागेत जायचं. काय 8 आणे रुपयाला ते पुस्तक मिळतं रामरक्षेचं किंवा ते अथर्वशीर्षाचं, ते घेऊन यायचं. ते वाचता येत नसेल तर मी तुम्हाला शिकवेन, पुढच्या वेळेला मी शिकवेन, त्याच्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचं. तुम्हाला आलंच पाहिजे, ते तुम्हाला ते आलंच पाहिजे. तुमची भाषा शुद्ध असलीच पाहिजे, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर आणि पाणी, तो मला भेटला, पत्ता भेटला, मला पेन भेटलं. पेन भेटत नाही, माणूस भेटतो.
पेन मिळालं, कागद मिळाला, गाणं गायलं, गाणं बोललं नाही. चुकीचं घाणेरडं मराठी मला चालत नाही. घाणेरडं मराठी बोलायला लागलेले जगात लोक. आपली भाषा समृद्ध आहे, आपली भाषा आपण सांभाळायची म्हणून श्रवण संस्कृती, उच्चारण संस्कृती याकरता तुम्हाला सगळ्यांना अथर्व शीर्ष आणि रामरक्षा ही म्हणायलाच पाहिजे. हा अभ्यासाचा भाग आहे. मी तुम्हाला सांगतो ते वाक्यात एक लिहून घ्या. सगळ्यांनी मी सांगतो ते वाक्य लिहून घ्या. इंग्रजी आहे. तयार झालात की हात वर करा. हा, वाक्य लिहा. The big, B-I-G, big black bug, B-U-G, the big black bug blade, B-L-E-D, the big black bug blade, bad blood, bad blood on the barn floor, B-A-R-N, barn floor, floor, जमीन. ओके. हा, आता बसल्या जागी हे वाक्य वाचण्याचा प्रयत्न करा. बरोबर करा. सर ते फ्लोरच्या आधी काय म्हटलं तुम्ही? बिग ब्लॅक बग ब्लेड बॅड ब्लड ऑन द बार्न फ्लोर, B-A-R-N, बार्न फ्लोर. सारवलेली जी काही जमीन जी काय आहे ती बार्न फ्लोर. म्हणा, तुमच्या खुर्चीत बसून म्हणा. फास्ट म्हणा. फास्ट म्हणायचं. फास्ट फास्ट. The big black bug blade bad blood on the bath floor. आहे की नाही मजा? मजा येते ना? हात वर करा. मजा येते की नाही? गुड, व्हेरी गुड. लिहिताना शब्द सोपे वाटतात, उच्चारताना, फास्ट बोलताना असे अनेक अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायच्या. राजाराम. हा सर, एक शेवटचा प्रश्न घेऊयात सर. एकच शेवटचा प्रश्न एवढा करताय की दुसरं वेबिनार महाराष्ट्र टाइम्स बद्दल आता सुरू होईल. येस येस येस. आर्यन नागपूर यांना घेतो लाईन वरती. शेवटचा प्रश्न. आर्यन बोला. हॅलो सर, आवाज येत आहे? हो, आवाज येतोय. नाहीये पण आवाज येतोय. सर, जसे तुम्ही सांगितलं आवाजाचे व्यायाम वगैरे असतात, तर एखादा जर मिमिक्री करणारा असला, ज्याला आवड असली, आता जसं मला मिमिक्री मध्ये, आता ऍक्टिंग मध्ये पण आवड आहे, मिमिक्री मध्ये, तर मग आवाज आपण मग त्यामध्ये जर लेडीजचा जर आवाज काढला
बारीक आवाज, तर मग त्याचा सर आपल्या मेल पुरुषाच्या आवाजावरती असा परिणाम होतो का? आवाज तशा पद्धतीने होत जातो का जर जास्त आपण एखादा लेडीजचा आवाज असा बारीक हे केला तर? नाही, तसं होणार नाही. जर तुम्ही योग्य रीतीने तुमचा आवाज वापरला तर. तुम्ही अयोग्य रीतीने तुमचा आवाज वापरायला सुरुवात केली लेडीजचा आवाज काढण्याकरता, तर तुमच्या आवाजाचं वाटोळं होईल. हा, तुम्ही जाणीवपूर्वक, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक पुरुष आहे, साधारण 35चा आहे. तो लता दीदींचा आवाज काढतो आणि तो गाणं गातो. हा, म्हणजे हुबेहूब लता मंगेशकर. पण ते खूप अवघड आहे. अरे बापरे, खूपच अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये आवाजाची तुम्ही जर नेमकेपणाने काळजी घेतली नाही तर तुमच्या आवाजाचं खोकं होतं. तसं करायचं नाही. तुम्ही एक सगळ्यांनी लक्षात ठेवा, सगळ्या मुलांनो, मला काय करायचंय, काय शिकायचंय हे तुम्ही पक्क ठरवा. पुढच्या वेळेला तर लिहून आणा की मला हे करायचं. म्हणजे मी असं तुला विचारेन, हिला आयुषीला, की मला सर हे करायचंय, असं मला तुम्ही सांगायला पाहिजे. प्रत्येकाने मला हे करायचं. तुमचं ठरलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. आपल्याला जे करायचंय त्याची आपल्याकडे काय काय त्यातल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आणि मग ज्या नाही त्या आपल्यामध्ये आणण्याकरता काय काय करायला पाहिजे ते आपण करू. अजिबातच शक्य नाहीये की मी 5 फूट 4 इंच उंचीची आहे किंवा 4 फूट 2 इंच उंचीची आहे किंवा 5 फूट 6 इंच उंचीचा आहे, तो मला एकदम 7 फुटाचं करायचंय स्वतःला. नाही होणार, नाही होणार. हा जो मला आवाज दिलेला आहे निसर्गाने, त्याच्यामध्ये काही मी सुधारणा करू शकतो. म्हणून मी माझा आवाज ओळखणं, माझं शरीर ओळखणं, माझ्यातले गुणदोष मी स्वतः त्रयस्थ राहून लिहून काढणं, सेल्फ अवेअरनेस पहिला तुम्हाला सांगितलेला आहे. तो पुढच्या वेळेला मला तुम्ही आणून दाखवायचं आहे, वाचून दाखवायचं आहे. यस सर. कळलं? यस सर. आता मी तुमची रजा घेतोय कारण मला दुसरं लेक्चर आहे. ओके, बाय बाय, टेक केअर. थँक्यू सर. डू गुड, डू गुड. Respect your money, respect your time. Thank you very much. Thank you. Yes sir. Thank you sir. Welcome. सर्वांनी थांबा, कुणी क्लास सोडू नका. सर हे होतील. पुढच्या शनिवारी आणि रविवारी संदर्भात सूचना द्यायच्या आहेत मला. सर तिकडून कॉल एंड करा. म्यूट होत नाहीये. म्यूट नाही, एंड एंडचा ऑप्शन आहे सर कॉर्नरला. राईट साईडला बघा कोपऱ्यात एंडचा ऑप्शन असेल. लीव. हा लिव्ह केलं तरी चालेल. Chetan, I want to leave now because of the double key. सर्वांना दिसतोय मी? ओके, ठीक आहे. एकच मिनिट वाढ बघा, फक्त एकच मिनिट प्लीज.
ठीक आहे, दिसतो मी सर्वांना? आवाज येतोय समोरचे? ओके. मागापासून एक प्रॉब्लेम असा होतोय की बरेच लोक खूप उशिरापर्यंत जॉईन करतायत. म्हणजे आता तर काही लोक अगदी 10-15 मिनिटापूर्वी जॉईन केलेलं आहे. तर होतं काय, ते ऍडमिट करायची रिक्वेस्ट येते ऑलरेडी. मग कॉन्सन्ट्रेशन नाही राहत ते, म्हणजे इकडं काहीतरी आम्ही बघत असतो, शिकवत असतो किंवा शिकत असतो, आणि इकडे त्यांचे सारखे पॉपअप होत असतात, मेसेज येत असतात त्यांचे. तर एक रिक्वेस्ट आहे की इथून पुढे क्लासला सर्वांनी वेळेत या, आणि किंवा मी असं काहीतरी याच्यामध्ये सिस्टीम असेल तर करायची आहे मला, की ऑटो ऍडमिट होऊन जातं ते वगैरे. ठीक आहे. तर आज जे काही सरांनी शिकवलेलं आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी सगळं कळलेलं आहे का? कळलंय? ओके. मग याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर मला सांगा, पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो. ठीक आहे. आता सेल्फ अवेअरनेस, आता मी सरांनी जे काही सगळं शिकवलेलं आहे आजच्या दिवसामध्ये, तर मी काय थोडं परत ते पुन्हा एकदा रिपीट करतो. ओके, कमीत कमी अर्धा तास आधी लिंक शेअर करा जॉईनिंगच्या अगोदर असं म्हणतायत. ठीक आहे, करत जाईन उद्यापासून, काहीच अडचण नाही इथून पुढे. सेल्फ अवेअरनेस हे जे काही सरांनी शिकवलं आपल्याला, स्वतःबद्दल नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे आता मी तुम्हाला खूप डीपली समजावून सांगतोय, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल तुम्हाला. आणि हे सांगण्यामागचं कारण असं आहे की सर शिकवत असताना बरेच त्यांच्यामध्ये इंग्रजी शब्द वापरतात वगैरे, आणि आपल्या ह्या ग्रुपमध्ये बरेच सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा आहेत, आणि काही अगदीच कमी शिकलेले पण आहेत, 10वीच्या आतमध्ये शिकलेले पण आहेत विद्यार्थी, पण त्यांची इच्छा आहे करण्याची. तर त्या लोकांना कदाचित काही शब्द कळालेले नसतील, तर त्यांना मी अगदी सोप्या भाषेत आणि पूर्ण शुद्ध मराठीत सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि बघा. आता प्लीज कोणी ऍडमिटची रिक्वेस्ट पाठवू नका, कारण परत डिस्टर्ब होतो मग. ओके. हा, सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? मी कोण आहे, मी कसा आहे दिसायला. काय करायचं, स्वतः आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला निरीक्षण करायचं पूर्णपणे. ऑब्झर्व करा स्वतःला पूर्ण, की मी कसा दिसतो, माझ्या चेहऱ्याचा आकार कसा आहे, माझ्या भोव्यांचा आकार कसा आहे, माझे डोळे कसे आहेत, माझ्या पापण्या कशा आहेत, माझं नाक कसं आहे. समोरून माझं नाक असं दिसतं, जर वन साइड प्रोफाईलने माझं नाक कसं दिसतं, ह्या साइड प्रोफाईलने माझं नाक कसं दिसतं, माझे दात कसे आहेत, माझ्या ओठांची रचना कशी आहे, माझी हनुवटी कशी आहे, माझे गाल कसे आहेत, माझे कान कसे आहेत, माझी हेअरस्टाईल. स्वतःचं चित्र स्वतःच्या डोळ्यासमोर तयार झालं पाहिजे एनी टाइम. माझी बॉडी लँग्वेज, माझे खांदे, माझी छाती, माझं पोट, माझे पाय, मी कसा दिसतो, पुढून मागून, लेफ्ट साइड, राईट साइड, सगळ्या बाजूने जरी कुठूनही बघितलं तर माझी पर्सनॅलिटी कशी दिसते याचा अभ्यास. त्याच्यानंतर माझ्या हालचाली कशा असतात, जे सरांनी सांगितलं ना की बॉडी लँग्वेज इकडं बघितल्यानंतर त्याचा एक अर्थ वेगळा होतो, इकडं बघितल्यानंतर त्याचा एक अर्थ वेगळा होतो. आता कुणाच तरी परत ऍडमिटची रिक्वेस्ट आलेली आहे. हा, तर आपल्या शरीराचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास असा करायचा आहे की आरशासमोर उभं राहायचं आहे. उभं राहून आपली जी प्रतिकृती समोर दिसेल आता कुणीही मेसेज करू नका प्लीज, जे काय असेल ते नंतर करूत आपण, मेसेज करू नका. स्वतःच्या प्रतिकृतीकडे निरखून बघायचंय आपल्याला, डोळ्यात डोळे घालून बघायचंय माझे डोळे कसे आहेत. आणि हे ऑब्झर्वेशन करत असताना तुम्ही स्वतःच्या प्रतिकृतीकडे बघत फक्त डोळ्यांचे हावभाव तुम्हाला करायचे. तुमच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट आनंद दिसतोय बघा, मनामध्ये विचार करा की यार मला
काहीतरी आज मिळणार आहे किंवा माझ्या मनासारखं झालेलं आहे, तर ती चमक तुमच्या डोळ्यात दिसली पाहिजे. काहीतरी एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तर प्रश्न निर्माण झालाय किंवा आपण अडचणीत आहोत किंवा एक आपल्याला काही समजत नाहीये, कळत नाहीये, गडबडीत आहोत आपण, म्हणजे गडबड धांदल उडालेले आहे आपले, तर त्याचे हावभाव कसे असतील डोळ्यांचे. फक्त डोळ्यासंदर्भात बोलतोय मी, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही इमोशनल होता, इमोशनल झाल्यानंतर तुमचे डोळे काय दर्शवतात. तुम्ही बऱ्याच सिनेमामध्ये बघितलं असेल की फक्त डोळ्याचे एवढेच कट्स असतात, म्हणजे त्याला एकदम एक्स्ट्रीम टाईट क्लोजअप असं म्हणतात. एक्स्ट्रीम टाईट क्लोजअप असं म्हणतात त्याला, की फक्त डोळ्यांवरती भाषा कळते. तुम्ही काही राजकारणावरील सिनेमे बघितलेले असतील, त्याच्यामध्ये बघा कुठले तरी मोठे नेते मंडळी फक्त इशारों में बातें हो जाती है, ही फक्त डोळ्यांची भाषा आहे. तुमच्या बॉडी लँग्वेज मधला फक्त आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे डोळ्यांवरती. आणि तुम्ही आता डोळ्यामध्ये स्वतःच्या बघत राग व्यक्त करायचा आहे. राग तुमच्या डोळ्यातून दिसलं पाहिजे की तुम्हाला राग आलेला आहे. मला चेहरा बिरा तुमचा काही बघायचं नाहीये. तुम्ही सरळ असं करा आणि डोळ्यातून अभ्यास करा, डोळ्याचा अभ्यास करा. डोळ्यातून फक्त कळलं पाहिजे की चिडलाय माणूस. डोळ्यातून कळलं पाहिजे की माणूस अस्वस्थ झालेला आहे. डोळ्यातून कळलं पाहिजे की माणूस घाबरलेला आहे. कळतंय? लक्षात येते? लक्षात येते का? समोर जे दिसतात हात वर करा. ओके, हा ठीक आहे. तर आता तुम्ही सरळ उभं राहायचं. असं उभं राहायचं, जे मी ह्याच्यामधलं सांगतोय सेल्फ अवेअरनेस संदर्भात. अक्षदा पासलकर काय अडचण आहे? आतापर्यंत 5-6 वेळा ऍडमिट असं येते. हा, सरळ उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर सरळ समोर बघा आणि हे जे हात आहेत हे बाजूला ठेवायचे. जे हात असे बाजूला ठेवायचे, नॉर्मल उभं राहायचं आणि सरळ साधेपणाने समोर बघा. आणि त्याचा एक कुणाला तरी फोटो काढायला सांगा किंवा स्वतःच आरशामध्ये बघा. स्वतःच आरशामध्ये बघा आणि दोन्ही, आणि एका पायावरती उभं राहायचं नाही, 1.5 पायावरती उभं नाही राहायचं की एका पायावर भार टाकला आणि दुसरा पाय ढिल्ला सोडलाय वगैरे, असं काही करायचं नाहीये. दोन्ही पायावरती सरळ भार असला पाहिजे आणि सरळ उभं राहायचंय आणि नॉर्मल आपले हात खाली सोडायचे आहेत असे. आणि स्वतः बघा तुम्ही कसे दिसता. एकदम साधा सरळ माणूस, अगदी चंपू माणूस असतो ना, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपला शांतपणे असा उभा असतो, बरोबर. आता हे दोन्ही पाय, दोन्ही जे पायाचे तळवे आहेत ना, हे जोडून ठेवा तुम्ही यावेळेस. म्हणजे अगदी सावधान विश्राम ह्या परिस्थितीला असतात ना तसेच. आणि हात नॉर्मल खाली सोडलेले आहेत. ही एक छबी तुम्ही टिपा, याचा एक फोटो काढा किंवा ही लक्षात ठेवा आपली स्वतःची प्रतिमा. त्यानंतर काय करायचं आहे, हे जे दोन्ही पाय आहेत ना, त्यातला एक पाय परत अशात ठेवायचा आहे. म्हणजे दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि हात तसेच राहू द्यात. क्लिक करा एक फोटो. त्यानंतर हे जे हात आहेत ना समोर खाली ठेवलेले, हे फक्त असे मागे बांधा हात, पाय तसेच राहू देत आणि समोर बघा आणि समोर चेहऱ्यावरती एक ऍटिट्यूड ठेवा. तुम्ही इथे कुठलाही संवाद बोललेला नाहीये, लक्षात ठेवा. इथं बाकी कुठल्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन असं काही गरजेचं नाहीये. इथे फक्त तुमची बॉडी लँग्वेज सांगते की तुम्ही कोणत्या तयारीत आहात. मागचे जे बांधलेले असे हात आहेत ना, हे सोडून फक्त असे कमरेवर हात ठेवा. असेच कमरेवरती हात ठेवा. ह्या तुमच्या देहबोलीचा अर्थ वेगळा होतो. जे मगाशी सर सांगत होते ना, मी जे आता स्टेप सांगतोय, त्या प्रत्येक देहबोलीचा अर्थ वेगळा होतो. आता हात आपण असा ठेवलेला आहे. आता फक्त एका बाजूला असं नॉर्मल व्हायचं, जसं आपण उभा राहतो. म्हणजे एका पायावर भार टाकून असं उभं राहतो आपण,
तसं उभं राहा. त्याच्यानंतर हे हात असे जोडा आणि सरळ आपण नॉर्मली एका साईडला असं झुकून उभं राहतो नॉर्मली, तर तसे उभे राहा परत. त्यानंतर कमरेवरती परत हात ठेवा आणि उजव्या कोपऱ्यात वर बघा, डाव्या कोपऱ्यात वर बघा, फक्त असं बघत राहा. कमरेवरती हात ठेवून सावधान विश्राम अवस्थेमध्ये बघायचं. त्याचा एक फोटो काढा. त्याच्यानंतर तो डायरेक्ट हात असा करायचा त्या कोपऱ्यामध्ये हात असा करायचा. त्या प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ होतो. अक्षदा पासलकर आतापर्यंत 10-12 वेळा ऍडमिट असं येतं. ठीक आहे, असो काहीतरी झालेलं असेल. हा, तर ही झाली बॉडी लँग्वेज. अशा बॉडी लँग्वेजचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. तुम्ही जरा असं आता नॉर्मली तुम्ही असं केलं हात, तुम्ही हात असे करून उभे आहात आणि तुम्ही वर बघितलं फक्त, त्याचा अर्थ काय होतो? एक काहीतरी वेगळा अर्थ होतो. त्याच्यानंतर हे हात फक्त ह्या हातामधलं जे काय अंतर आहे ना, हे असं केलं आणि समोर बघितलं, याचा अर्थ वेगळा होतो. एक कोणतरी गरीब व्यक्ती त्याला काहीतरी खायला प्यायला पाहिजे, भूक लागली द्या असं म्हणतोय. त्याच्यानंतर हेच हात फक्त हे असे जोडले, असं झुकल्यानंतर याचा एक अर्थ वेगळा होतो. आणि न झुकता फक्त असं थांबल्यानंतर याचा एक अर्थ वेगळा होतो. त्यामुळे बॉडी लँग्वेज कितपत महत्वाची आहे हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. झुकलेली बॉडी अशी आहे ह्याच पोझिशन मध्ये आणि हे अशी. त्यानंतर हे फक्त इकडे आणि इकडे, हा ऍटिट्यूड दर्शवतो जास्त. हा वगैरे कळतंय? बॉडीचा अभ्यास. येस. आता सरांनी सांगितलं पॅन्टोमाइम ह्युमन अँड ॲनिमल. ह्युमन आणि ॲनिमल म्हणजे एक मानवी आणि एक पशूंची. आता मानवी हालचाली मगाशी सांगितल्या की सरांनी तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे माणूस कसा खातो पितो, म्हणजे आपल्या शरीराकडे आपण लक्ष ठेवायचं आहे की नेमक्या काय घटना घडतात. आता याच्यामध्ये ह्युमन मध्ये काय होतं की जसं मगाशी सरांनी सांगितलं, आता 2 मित्र टेबलावरती बसलेले किंवा 3-4 लोक बसलेले आहेत, गप्पा मारतायत आणि त्यातला एक व्यक्ती अगदी असं समोर थांबून असं हात वगैरे घेऊन तो समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय, त्याला रिस्पॉन्स देतोय, त्याला ऐकतोय. संवाद एकही बोलत नाहीये बरं का, मी फक्त त्याची ऍक्टिव्हिटी सांगतो की तो काय करतोय. व्यक्ती समोरचा बोलतोय, हा फक्त रिॲक्शन देतोय, असा बघतोय, हा मान हलवतोय. याचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती लक्षपूर्वक तिकडे बघतोय, ऐकतो त्याचं म्हणणं काय आहे. आता याच ठिकाणी थोडी बॉडी लूज सोडली आपण आणि अक्षरा पासलकर काही अडचण असेल तर प्लीज आता जॉईन करू नका. 15 ते 20 वेळा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केले, डिस्टर्ब होतोय. रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देईन मी. त्या ठिकाणी मी फक्त असं बसलो आणि थोडे डोळे बारीक केले, ऐकतोय फक्त. अगदी 1 मिनिटभरात मी एखादी रिएक्शन देतोय. याचा अर्थ काय होतो की मला त्याच्या बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही आणि मला थोडं कंटाळा आलेला आहे वगैरे. आता तिसरी रिएक्शन काय, मी निवांत मागे सरून बसलोय, असं बसलोय हॉटेलमध्ये. मग कुठेतरी एक वेटर पास होतो, कोणतरी एक कस्टमर नवीन येतं, मग इकडं बघ तिकडं बघ, मग परत समोर बघायचं. मग ह्या पाय असे चालू असतात, हलत असतात, काहीतरी बोटांची हालचाल चालू असते. ह्याचं काय असतं यार,
संपव एकदाच, मला नाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये. हे बघा, ह्या फक्त मानवी हालचाली आहेत, याच्यावरून हे सगळे अर्थ निघतात, कळतात. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद वगैरे नाहीये. तुम्ही तुमच्या शरीराची ठेवण कशी दाखवता ना, कशी ठेवता किंवा कशी दाखवता स्क्रीनवरती, त्याच्यामध्येच बऱ्याच गोष्टी कळून जातात. तुम्हाला एक आर्ट फिल्म माहित असेल, आर्ट फिल्म बऱ्याच असतात, तर काही आर्ट फिल्म त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये ना कुठला धांगडधिंगा असतो ना, मसाला असतो ना, काही गाणी बिनी काही नसतात. त्याच्यामध्ये ना फक्त बॉडी लँग्वेज, लोकेशन्स, डायलॉग डिलिव्हरी आणि ऍक्ट्रेसचं जे काही प्रेझेंटेशन असतं, परिस्थितीचं दर्शन असतं, ते कितपत रियालिटीने दाखवतात ना, ह्याच्यावरती सिनेमा चालतो पूर्ण. आणि तो सिनेमा कळणाऱ्या व्यक्तीला कळतो. काही सिनेमामध्ये असं नाहीये की म्हणजे डायलॉग बोलला तरच कळतो वगैरे, तसं नाहीच आहे. फक्त बॉडी सांगते काय करायचंय काय नाही, तुमचा लुक सांगतो काय करायचंय काय नाही. आणि पॉलिटिक्स चे संदर्भ असणारे सिनेमे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल की फक्त बघितलं, इशारा केला जाता जाता किंवा हाताची घडी घातली, थांबला, बघितलं, निघाला, समोरच्या व्यक्तीला कळालं. हा ठीक आहे. जर काय प्रश्न असतील तर नंतर मला विचारा तुम्ही, आता काही करू नका. ठीक आहे. तर आपल्याला ह्या मानवी ज्या हालचाली आहेत ना, ह्याच्यामध्ये बघायचं की माणूस कुठल्या वेळी कसा रिॲक्ट होतो. तुम्ही अचानक काहीतरी शांत बसलेला आहात अचानक आणि बाहेरून काहीतरी जोरदार आवाज आला, तर आपण काय करतो, अचानक घाबरतो, बघतो काय झालं, आवाज कुठून आला, कुठल्या दिशेने आला. म्हणजे हे आपल्याला कुणी करायला सांगितलेलं आहे का? तर हे नाही, हे आपल्याला नॅचरली बाहेर पडतं, हे नॅचरली बाहेर पडतं. मग हा सगळा अभ्यास अभिनयासाठी कशाला हवा? तर हीच वेळ तुम्हाला कधीतरी भविष्यामध्ये नाटकासाठी, सिनेमासाठी तुम्हाला येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला असा अभिनय करायचा आहे की नाटक चालू आहे स्टेजवरती आणि अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि तुम्ही अचानक घाबरलं. तर ते घाबरणं असं असलं पाहिजे की जो माणूस रियालिटीमध्ये रिॲक्ट होतो तसंच तिथंही कृत्रिमरित्या घडलं पाहिजे. आता हे घडतंय, हे नैसर्गिकरित्या घडतंय, नैसर्गिकरित्या घडतं. आणि जिथं आपण नाटक किंवा सिनेमात काम करतो तर तिथे ज्यांना मीटिंग सोडायची ते मीटिंग सोडू शकतात. मेसेज करून सांगू नका प्लीज. थँक्यू सो मच. कारण प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकत मी. ठीक आहे. तर तुम्हाला सिनेमात, नाटकात कृत्रिम अभिनय करावा लागतो, पण तो कुठेही कृत्रिम वाटता कामा नये, तो नैसर्गिकच वाटला पाहिजे. एखादा व्यक्ती, तुम्ही स्वतः खूप ताणलेले आहात, तुम्ही का रस्त्याने चालले आहात, तिथे कुठेच पाणी नाहीये, पुढे गेल्यानंतर खूप लांब तुम्हाला एक पाण्याची टाकी दिसली, तर पिण्याच्या म्हणजे पाणी पिण्यासाठी ग्लास वगैरे काहीच नाही, फक्त एक नळ आहे. तुम्ही पाणी कसं प्याल? तुम्ही पाणी कसं प्याल? तुम्ही जाणार आणि असं पाणी पिणार तुम्ही, बरोबर? कारण की ही नैसर्गिकरित्या घडतं आपल्याकडून. तुम्ही जाऊन तिथं का असं अगदी कुत्री मांजरी पाणी पितात तसं पितो का? आपण नाहीये, तो आपला गुणधर्म नाहीये. त्याच्यामुळं पॅन्टोमाइम मध्ये काय होतं की नैसर्गिकरित्या ज्या काही गोष्टी घडतात मानवाकडून त्याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे आणि तसंच घडलं पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की समोरच्या व्यक्तीला कोणीतरी असं असलं ना की त्याला एक फक्त असा एक डायलॉग बोलायचा, असं एक म्हणायचं, तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत बघितलेला नाही. आणि हे रागात त्याला बोलायचं, तुम्ही खूप चिडलेले आहात, तू काय केलंस, हे तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत बघितला नव्हता. आणि त्याचं एक्सप्रेशन टिपा, तू लगेच अरे काय झालं,
त्याचं एक्सप्रेशन बघा आणि त्याला म्हणा, लगेचच म्हणा नाही रे गंमत केली, आणि त्याचं एक्सप्रेशन हा काय राव, म्हणजे सेकंदात लगेच बदल होतात. ह्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर असंच आहे ह्याचं प्राण्यांचं. वाघ पाणी पिताना कसा पितो, नॅशनल जिओग्राफी चॅनल तुम्ही बऱ्याच वेळा सगळे बघितलेले असतील, किंवा आताही तुम्ही आपले छोटे मोठे व्हिडिओ असतात टिकटॉकला, इंस्टाग्रामला वगैरे प्राण्यांचे, की अगदी त्या मगरीने कसा हल्ला केला, किंवा वाघ असेल, बिबटे असेल, सिंह असेल, कसे हळूहळूपणे चाललेले आहेत आणि त्या हरणावरती झडप घालतात किंवा इतर प्राण्याला पकडतात, त्याची झटापट कशी होते, किंवा हत्तीला बघून कसा वाघ पळून जातो, हे सगळे तुम्ही काही ना काही व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले असतील ना. तर तेव्हा बघा तिकडे कुणीतरी हरिण चरतय, खातय, गवत वगैरे खातय, आणि वाघ असेल तो अगदी दबक्या पावलाने खाली बसलेला असतो. का? त्यालाही माहित असतं की मी दिसता कामा नये, मी त्या हरणाला दिसता कामा नये, यासाठी ते काय करतं, दबून जात असतं आणि हळूहळू जातं. ते अंदाज घेतं. जेव्हा त्याला असं वाटतं की हे भक्ष्य माझ्या टप्प्यात आहे, तेव्हाच ते उडी मारतं. याचा अर्थ काय, तो परिस्थितीचा पूर्ण त्याने अभ्यास केलेला असतो आणि त्याचं वागणं त्यानुसार घडत असतं. आणि हेच आपल्याला ऑब्झर्व करायचं की ते वागतात कसे. मांजर दूध कसं पितं, प्राणी पाणी कसं पितात, एखादा पक्षी कशी ऍक्टिव्हिटी करतो, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला छान अभ्यास करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर मेंटल कॉन्सन्ट्रेशनचं मी तुम्हाला परत सांगेन. आता खूप वेळ झालेला आहे, 7:45 वाजलेले आहेत. आता बऱ्याच लोकांचा जॉब, काहीतरी घरकाम आणि इतरही त्यांची कामं असतील, आणि याच्यामध्ये बरंच आहे. आता हे पुढच्या शनिवारी गोखले सर याच वेळेमध्ये क्लास घेतील, 6 ते 6:15 किंवा 7:30 पर्यंत घेतील. आजचा जसा सेशन झाला तसाच पुढच्या शनिवारचा पण होईल, आणि राहिलेल्या वेळेमध्ये मी त्या दिवशी काय शिकवलं हे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन. आणि याच्यामध्ये बॉडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आता बॉडीचा अभ्यास, हालचाली कशा करायच्या, काय करायच्या वगैरे. इम्प्रोव्हायझेशन मध्ये सरांनी सांगितलेलं आहे, कुठेही नळावरती बायका भांडतायत, फक्त ऑब्झर्व करा. कुठेतरी सगळे मंडळी काम करतायत, ऑब्झर्व करा. एका चहाच्या गाडीवरती बरीच सगळी मंडळी चहा पितात, कुणी गप्पा मारतायत, कुणी बसलेत. बघा, एका कंस्ट्रक्शन साईट वरती काही कामगार काम करतायत, कुणी सिमेंट भरतय, कुणी वाळू भरतय, कुणी खडी टाकतय, कुणी अजून काहीतरी मटेरियल आणतंय, कुणी गाडी ढकल गाडी. फक्त ऑब्झर्व करा. हे सगळं आपल्याला करायचं आहे इम्प्रोव्हायझेशन, फक्त तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. अगदी कुठं भांडण चाललंय तेही बघा, काहीतरी गप्पा गोष्टी चालू आहेत, काहीतरी वेगळं घडतंय, म्हणजे नाट्यमय काहीतरी घडतंय. 3, 4, 5 लोक त्याच्यामध्ये, 2-3 लोक आहेत आणि त्यांच्या त्या समूहामध्ये काहीतरी चालू आहे. फक्त ऑब्झर्व करा. ते काय बोलतात हे महत्वाचं नाहीये, त्यांचा संवाद महत्वाचा नाहीये, त्यांच्या हालचाली, त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्या ज्या गोष्टी हँडल करतायत ना, त्याचा अभ्यास करा तुम्ही, ते बघा. शरीर स्पर्श हे नंतर सर शिकवतीलच तुम्हाला पुढे. आणि श्रवण संस्करण आणि उच्चार संस्करण हे पुढच्या शनिवारी किंवा रविवारी होईल. जे तुम्ही आता बरेच लोक आता मला दिसले त्यामध्ये की बोलताना खूप चुका करतायत, म्हणजे ते लहानपासून ज्या त्या भागात वाढलेत, त्यांचं श्रवण संस्करण जिथे झालेलं आहे, तर तेच बोलणार. चूक कोणाची नाही यामध्ये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तर जरा शुद्ध मराठी भाषा बोलायला शिकायची आहे. इथून पुढे तुमच्या आठवड्याभरातलं एक टार्गेट देतोय मी, ही नीट लक्षात ठेवा. त्यांचे, करायचे, बोलायचे, म्हणायचे, चे बंद करून टाकायचं. त्यांचे नाही, त्यांचे. करायचे नाही, म्हणायचे, बोलायचे, ते तिथं काम करायचे, ते माझ्याशी खूप बोलायचे. लक्षात आलं? च आणि च दोन्ही शब्द अस्तित्वात आहेत, असं नाहीये की च म्हणजे चुकीचं आहे. फक्त कुठल्या शब्दाचा वापर कुठे करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. चमचा म्हणतात, चमचा नाही, चमचा. फरक कळतोय? च आणि च. त्याच्यानंतर माझे, तुझे,
माझे तुझे, माझे आणि तुझे नाही, माझे तुझे नाही, फक्त माझे आणि तुझे. ज आणि ज यातला फरक कळला पाहिजे. जेवण, जेवणला जच बोललं पाहिजे, तिथं जेवण म्हणून चालत नाही. जेवण. जहाज, जहाज म्हणून चालत नाही. त्यामुळे ज आणि ज, झ आणि झ यातला फरक. शिवाय फ आपण काय करतो, फक्त म्हणतो. फक्त, फक्त हा शब्द बोलत असताना आपल्या तोंडातून थोडी हवा बाहेर फेकली जाते, दाताच्या फटीतून वगैरे हवा बाहेर फेकली जाते. फ, फ असं होतं. फक्त नाही, फक्त. फ, फ, फ. फक्त नाही, फक्त, फक्त, फक्त नाही, फक्त. फुल नाही म्हणायचं, फुल. फुल म्हणायचं नाही, फुल, फुल. आणि हे ज्या दिवशी तुम्ही सुधाराल, तुम्ही खूप मोठी प्रगती केलेली असेल. मी आत्ता सांगतोय, कारण की ही गोष्ट अभिनयासाठी, फक्त अभिनयासाठी नाहीये, ही पूर्ण तुमच्या आयुष्यभरासाठी आहे. तुमची बॉडी लँग्वेज असेल, म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, त्याच्यामधला हा एक भाग आहे की तुम्ही उत्तमपणे बोलायला शिका. तुम्हाला नळातला न आणि बाणातला न उच्चार एकच नाहीये, शब्द एकच नाही, आणि दोघांचा अर्थ वेगळा आहे. बऱ्याच लोकांना हे कदाचित माहित नसेल, त्यांचा समज आहे की न न काय, त्याला काय, दोन्ही एकच आहे. नाही, न हे दोन वेगळे अक्षर आहे, दोन्हींचा अर्थ वेगळा आहे, दोन्हींचा उच्चार वेगळा आहे. तसंच षटकोनातला श आणि शहामृगातला श, श आणि श हे सुद्धा दोन्ही वेगळे आहेत. तुम्हाला ते उच्चारामध्ये सुधारणा करून बोलता आले पाहिजेत, लक्षात ठेवा. कुठेही चुकायचं नाही. आता हे खूप अवघड आहे थोडं, आणि हे तुम्हाला लगेच होणार नाहीये. पण आजच्या दिवसापासून जे काही तुम्हाला सांगितलंय, च, आता मी कसं म्हणतो, जे म्हणत नाही, जे काही तुम्हाला सांगितलं असं नाही म्हणत मी, जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तो पूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता न आणि न मधला फरक तुम्हाला नंतर सांगेन, श आणि श मधला फरक पण नंतर सांगेन, त्याचा उच्चार कसा करायचा, काय करायचा, हे तुम्हाला सगळं नंतर सांगेन मी. आणि बाकीचा जो काही अभ्यास वगैरे असेल तो आता डायरेक्ट पुढच्या शनिवारी, ह्या आठवड्याभरामध्ये तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यांनी नीट लक्षात ठेवलेलं आहे असं वाटतं मला. उच्चार च, च, ज, ज, झ, झ हे लक्षात ठेवा. फ आणि फ कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणून बुजून मी जे सांगितलं ना तेच म्हणायचं, दुसरं काही बोलायचं नाही. डोक्यात ठेवा, तुम्ही ज्या क्षणी हे विसराल ना की मला असं बोलायचं आहे, त्या क्षणी तुमच्या तोंडातून ते मुळात बाहेर पडणार नाही. पण तुम्ही डोक्यात ठेवा, हे थोडी सवय लागेपर्यंत, एकदा एक 7-8 दिवसात तुम्हाला 8-10 दिवसात सवय लागेल ना, नाही मला हे शब्द असेच बोलायचे आहेत, हळूहळू तुम्हाला ते आपोआप तोंडातून बाहेर पडत जातील. म्हणजे याची गरज नाही लक्षात ठेवण्याची, फक्त आत्ता गरज आहे तुम्हाला लक्षात ठेवायलाच लागेल तुम्हाला, आणि जाणून बुजून लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कारण की उद्या भविष्यात तुम्हाला पुढे जाऊन अगदी मुंबई, पुण्यात किंवा कुठेही चांगल्या मोठ्या लोकांसमोर बसायचं आहे, आणि तिथे ती लोक काहीतरी शुद्ध वगैरे बोलतील, तर त्यांच्याशी संवाद साधायचा तुम्हाला. तिथे जाऊन असं व्हायला नको की यार आपली आणीपाणी झाली. आणीपाणी म्हणजे सरांनी सांगितलं, आणीपाणीचा अर्थ माहितीये का, आणि 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 बाणाचा न आहे आणीमध्ये, तर त्याचा उच्चार वेगळा होतो. आणि म्हणण्याऐवजी लोक म्हणतात आणि, आणि असं म्हणतात. आणि पाणी, पाणी लोक काय म्हणतात, पाणी नाही. मग काय होतं, हे जे आजूबाजू जे बसलेले लोक आहेत ना, ऑडिशन घेणारे, दिग्दर्शक, कास्टिंग डिरेक्टर, निर्माते, यार तो आणीपाणीवाला आर्टिस्ट आहे, नको. मग त्याला तसल्याच भूमिका मिळतात. म्हणजे तुम्हाला जर मुंबई, पुणे, मुंबई सारख्या सिनेमात काम करायचं आहे, आनंदी गोपाळ सारख्या सिनेमात तुम्हाला काम करायचं आहे, कोकणस्थ सारख्या सिनेमात असेल, काकस्पर्श सारख्या सिनेमात जर तुम्हाला भूमिका मिळाली किंवा मिळावी असं वाटत असेल, तर तुमची भाषा शुद्ध असणं गरजेचं आहे. कारण की त्या गोष्टीची रिक्वायरमेंटच ती आहे, त्याची मागणीच ती आहे की शुद्ध मराठी भाषा हवी, त्यांना प्रमाण मराठी भाषा हवी.
बोली भाषा नको आहे. काही लोक जे बोलतात, मी स्वतः सांगली जिल्ह्यातला आहे, तर माझी सांगलीची भाषा आहे. मला जेव्हा एखादा माझा मित्र फोन करतो तर तो त्याच भाषेत बोलतो, मी तर त्याच भाषेत उत्तर देतो. पण ही माझी भाषा जी आहे ही आहे सांगलीची, ही बोली भाषा आहे. पण प्रमाण मराठी भाषा म्हणजे ही शुद्ध मराठी भाषा. ज्या क्षणी तुम्हाला शुद्ध मराठी भाषा काय आहे ही जेव्हा तुम्हाला कळेल, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अशुद्ध मराठी भाषा काय आहे. अशुद्ध मराठी भाषा म्हणजे बोली भाषा. बोली भाषेतला फरक काय आहे हे तुम्हाला कळेल. हा फरक मला कळलेला आहे म्हणून मी लगेच सांगू शकतो हा फरक आहे. हा तुम्हालाही समजून घ्यायचा आहे. जास्त नाही, 1 महिन्याचं टार्गेट ठेवायचं. 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला उत्तमपणे बोलता येईल. सो चला, आपण आता क्लास थांबवतोय आणि डायरेक्ट आता पुढच्या शनिवारी. आणि सगळ्यांना एक विनंती आहे, पुढच्या शनिवारी जोपर्यंत मला प्रोफाईल वरती व्यवस्थित नावं दिसत नाहीत, जी नावं तुम्ही आमच्याकडे रजिस्टर केलेली आहेत त्याच नावाने पाहिजे. आज शेवटचा दिवस होता, मी पुढच्या शनिवारपासून त्यांना अटेंड करणार नाहीये. आणि अशा लोकांनी मला इथे फोन करायचा नाही की सर ऍडमिट का केलं जात नाहीये. मी हे पुन्हा पुन्हा सांगणार नाहीये. कुठलेही सिम्बॉलिक चिन्ह वेगळे फाउंड्स असतील ते काढून टाकायचे. हे कुठेही जगजाहीर होणार नाहीये, हे फक्त इथेच होतंय, इथेच आम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे जे काही आकडे टाकलेत, नंबर टाकलेत, शॉर्टकट टाकलेले, ते तुम्हाला काल सांगितलेलं आहे. आडनाव ज्यांनी टाकलेले नाहीयेत ह्या कुठल्याही लोकांना मी पुढच्या शनिवारी इन करून घेणार नाहीये. आणि जर काही प्रश्न असतील, शंका असतील, बिंदासपणे मला फोन करून विचारा. कालपासून मला बरेच फोन आले. हा ठीक आहे, चालेल, हरकत नाही. जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण शेअर करूयात. बोला तुम्ही माझ्याशी. कुणीतरी प्रश्न विचारलेला. आणि मला एक प्रश्न पडतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेतली ते तेव्हा सगळ्यांना सांगितलेलं आहे ना की आपले क्लासेस कधी आहेत कधी नाहीत. मला प्रश्न विचारतात, क्लासेस शनिवारीच असणार आहेत का, रविवारी असणार, आपले क्लासेस कधी असणार आहेत. ऍडमिशन घेऊन 2-2 महिने झालेत त्यांना. ते आता क्लास सुरू झाल्यानंतर प्रश्न विचारतात, सर आपला क्लास कधी असतो. मी त्यांना उत्तर देणार आणि व्हिडिओ बघा, शोधा काय वेळ सांगितलेली आहे, कशा पद्धतीने. आणि सांगितलेलं आहे क्लास सुरू होण्याच्या अगोदर फक्त 15 ते 20 मिनिटं मी लिंक पाठवणार होतो, पण आता रिक्वेस्ट केले की अर्धा तास तरी आधी पाठवा. तर मी अर्धा तास आधी पाठवेन. तुम्ही जर 1 तासानं उशीर आला आणि जर काही टेक्निकल इश्यू झाला तर त्याला जबाबदार मी नाही. आणि आज मला असं वाटतं की आज कुठलाही म्हणावं तसा टेक्निकल इश्यू आलेला नाहीये. इव्हन गोखले सरांच्या बाबतीत आणि बहुतेक माझ्या बाबतीत झालं असेल असं कदाचित. कालचा फक्त पहिला दिवस होता आणि लाईट गेली होती, त्याच्यामुळे 5-6 वेळा लाईट गेली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. असो, चला, धन्यवाद मित्रांनो. काही असेल तर मला फोन करा, काही अडचणी असतील तर. ठीक आहे. आणि जर काही क्लास संदर्भात जर काही प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवर शेअर करू नका. फक्त मला वैयक्तिकरित्या मेसेज पाठवा किंवा फोन करून बोलू शकता माझ्याशी. चला, धन्यवाद. पुढच्या शनिवारी भेटूया, पुढच्या शनिवारी 5 वाजता. थँक्यू सो मच. अभ्यास करा सगळ्यांनी आणि काय असेल तर शंका प्रश्न विचारा मला. थँक्यू सो मच. चलो, बाय.